नावावर लावलं होतं नावावर झालं मला बघताना हे वाटलं भाई. टोपीवाला व्याख्यानमालेच्या 43व्या वर्षाचं हे 4थं पुष्पगुच्छ आहे. गेले 3 दिवस आपण या व्याख्यानमालेला जोरदार प्रतिसाद दिला. आज 4था दिवस. खरं तर आजच्या वक्त्यांची ओळख ही आपल्याला रोजच होत असते. रोज सकाळी उठल्या लोकसत्ता उघडलं की आजचा अग्रलेख काय हीच खरी महत्वाची ओळख. तर आता असं असलं तरी त्यांची ओळख करून देणं हे अपरिहार्य आहे. गिरीश कुबेर सरांना कोण ओळखत नाही असं नाही. 84-85 साली त्यांनी AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओमध्ये वृत्तनिवेदक म्हणून आपल्या या करिअरला सुरुवात केली. खरं सांगायचं तर त्यांचं शिक्षण हे विज्ञान क्षेत्रात झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण त्या क्षेत्रात झालेलं आहे आणि त्यानंतर वृत्तनिवेदकाची नोकरी त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 88 साली त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये आपल्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यानंतर 98 साली ते इंग्लंडला गेले. त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप मिळाली आणि अशी स्कॉलरशिप मिळणारे ते मराठीतले पहिले पत्रकार होते. ही स्कॉलरशिप मिळाल्यावर ते 98 साली इंग्लंडला गेले आणि एक महत्वाची घटना म्हणजे या कालखंडात म्हणजे 98 सालीच भारताने पोखरणला अणुचाचणी केली होती आणि या काळात दक्षिण आशियाचं महत्व जागतिक राजकारणात फार वाढलं होतं. त्यावेळी ते द गार्डियन या प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्राबरोबर सुद्धा ते नोकरी करत होते. त्याच काळात लिव्हरपूल येथे G8 परिषद झाली. त्या G8 परिषदेचं सगळं वार्तांकन त्यांनी इथे महाराष्ट्र टाइम्ससाठी केलं आणि तिथे त्यांनी द गार्डियन या वृत्तपत्रासाठी केलं. इंग्लंडवरनं परत आल्यावर त्यांनी द इकॉनॉमिक टाइम्स हे नामांकित वृत्तपत्र जॉईन केलं. द इकॉनॉमिक टाइम्स नंतर द इकॉनॉमिक टाइम्समध्येच पुढे ते पॉलिटिकल एडिटर झाले आणि त्याच्यानंतर ते लोकसत्ता संपादक म्हणून रुजू झाले आणि आज तागायत आपण रोज ज्यांचे अग्रलेख वाचण्यासाठी उत्सुक असतो त्या लोकसत्ताचे ते संपादक आहेत. मुळात कुबेर सरांचं वैशिष्ट्य असं की मराठी माणूस ज्या 2 विषयांना कधीच हात घालत नाही किंवा जे 2 विषय मराठी माणसाला कधीच आपलेसे वाटत नाही अशा 2 विषयात त्यांचा हातखंड आहे. पहिला विषय म्हणजे अर्थकारण आणि दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. अर्थकारणात आपलं अर्थकारण हे फक्त डाळीचे भाव किती वाढले किंवा साखरेचे भाव किती कमी झाले याच्या पुढे कधी जात नाही आणि राजकारण समजायचं तर अर्थकारण न समजून चालत नाही. तर अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून राजकारणाचं विश्लेषण करणं हे जे आपण रोज त्यांच्या अग्रलेखांमधून पाहतो हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आधुनिक जगाचं राजकारण ज्या पदार्थात शिजलो ते म्हणजे खनिज तेल. तर खनिज तेलाचा विषय हा फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या किमती यापुरता मर्यादित नसतो तर त्याच्याही पेक्षा तो खूप मोठा विषय आहे. दुसरं महायुद्ध त्याच्यानंतरचं शीतयुद्ध याच्यात जे काही राजकारण घडलं हे तेलामुळे घडलं. त्या खनिज तेलावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. खनिज तेलाच्या विषयावर त्यांनी एका तेलियाने आणि तेल नावाचा इतिहास आहे ही 2 पुस्तकं लिहिली आहेत जी अत्यंत उत्तम पुस्तकं आहेत. त्यांचं 3रं पुस्तक अधर्मयुद्ध हे आहे. या पुस्तकात अमेरिकेने इस्लामचा वापर हा मध्य आशिया पश्चिम आशियातलं राजकारण करण्यासाठी कसा वापरला आणि त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम झाले याविषयी आहे. एक वेगळ्या विषयाचं पुस्तक म्हणजे त्यांचं हा टाटायन. टाटायन या पुस्तकाचं महत्व असं की आपल्याकडे चरित्र लिहिली जातात ती माणसांची लिहिली जातात. टाटायन हे एका कंपनीचं चरित्र आहे आणि एका टाटा समूहाचं अगदी सुरुवातीपासून ते टाटा सायरस मिस्त्रींपर्यंतचं यथार्थ वर्णन आणि टाटा समूहाची जन्मापासून ते आजपर्यंतची संपूर्ण कथा त्यांनी या पुस्तकात लिहिलेली आहे आणि ती अत्यंत रोचक पद्धतीने ते पुस्तक वाचायला घेतल्यावर ते 2-4 दिवसाच्या आत संपतं कारण तुम्ही ते पुस्तक ठेवू शकत नाही. याशिवाय अजूनही काही त्यांची पुस्तकं आहेत आणि काही लेख त्यांनी 50 पेक्षा जास्त लेख विविध मासिकांसाठी लिहिलेले आहेत. तर असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याशी बोलणार आहे. 2014 पासून हॉट टॉपिक असलेल्या अच्छे दिन या विषयांवर आज ते बोलणार आहेत. त्यासाठी असलेली आव्हानं त्यासाठी
करावे लागणारे प्रयत्न किंवा अच्छे दिन आले की नाही याच्याबद्दल ते काय बोलतात हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरेल. त्यापूर्वी मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अतुल कुलकर्णी आणि दिलीप दळवी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी आमचे कार्यकर्ते देसाई काका यांना विनंती करतो की त्यांना पुस्तक भेट द्यायचं आहे, तर त्यांनी ते प्रदीप देसाई काका आपलं पुस्तक आपण गिरीश सरांना द्यावं. वसंत देसाई यांच्याविषयीचं ते पुस्तक आहे. सर्वांना एक सूचना आहे, एक तर आपले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते लिखित स्वरूपात व्याख्यान संपल्यावर किंवा व्याख्यान संपता आमच्या कार्यकर्त्यांकडे द्यायचे. ते प्रश्न आम्ही कुबेर सरांकडे देऊ आणि त्यांची उत्तरं देऊ. तर आता मी कुबेर सरांना विनंती करतो की या माईकचा ताबा घ्यावा आणि अच्छे दिनांचं नक्की आव्हान काय आहे यावर आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. उंचीचा हा एक जरा तोटाच असतो. सुरुवातीलाच मी टोपीवाला व्याख्यानमालेचे आयोजक मित्रमंडळी अतुल कुलकर्णी आणि सगळ्या मंडळींचे मनापासून आभार मानतो. या निमित्तानं मला इथे बोलवलं त्यांनी आणि आपल्यासमोर विचार मांडण्याची संधी दिली. मनापासून अशासाठी की मी बऱ्याच वर्षांपूर्वी गिरगावात वारंवार यायचो. माझी आत्या इथे राहायची मॅजेस्टिक सिनेमाच्या तिथे, आणि त्याच्यानंतर गिरगावमध्ये असं संध्याकाळी एरवी आता येणं होतं कामानिमित्त मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये असेल ओपेरा हाऊसच्या आसपास, पण असं संध्याकाळी निवांतपणे असं अंगणामध्ये लोक बसलेले आणि आपण गप्पा मारतो असा योग तेव्हानंतर आला नव्हता. तो या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला दिला, याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. कारण माझ्या सगळ्या जुन्या गिरगाव परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यात हा विषय मांडण्याची संधी दिली हे आणखी एक मला मनापासून आनंदाचं अशासाठी वाटतं की सध्या हा चर्चेचा विषय आहे. आणि आता ओळख करून देताना पण त्यांनी सांगितलं 2014 सालापासून 2-3 शब्दाला फार महत्व आलेलं आहे. 2014 सालापासून म्हणजे आधी ते होतच महत्व, पण आता ते जास्त आलेलं आहे. म्हणजे कोणी काही चांगलं काम केलं की चांगलं काम आहे की वाईट काम आहे हे म्हणतच नाही, स्मार्ट आहे का नाही असं. म्हणजे स्मार्ट हा जरा शब्द हल्ली जरा जास्त स्मार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे त्या नजरेतनं सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं. आणि परत अच्छे दिन म्हणजे काय वगैरे वगैरे या प्रश्नांचा एक चर्चा सुरू झालेली असते. आणि आपली सर्वसाधारण आर्थिक जाण ही बेताचीच असते. म्हणजे मराठी माणसाची तर अगदीच बेताची असते. भारतीय म्हणून तर आहेच आहे, पण मराठी माणसाची आर्थिक जाण अगदीच बेताची असते. त्यामुळे त्याला याचे संदर्भ पटकन लागत नाही. आणि त्याच्यामुळे झालेलं होतं असं आणि झालेलं आहे असं की दिवा चालू करण्याचं बटन खालीवरती केलं की जसा दिवा लागतो किंवा बंद होतो, तसं एखादी व्यक्ती आली किंवा ती व्यक्ती नाही म्हणून अच्छे दिन आले किंवा नाही अशी एक मानसिकता आपली तयार झालेली असते की त्याला आता सत्ता बदल झाला किंवा आपल्याला हवा होता तो किंवा आपल्याला नको होता तो किंवा जो कोणी असेल तो, त्या व्यक्तीच्या हाती सत्तेची सूत्र आली म्हणजे अच्छे दिन येणार. आणि तोपर्यंत ते नव्हते. असं कधी होत नाही जगाच्या इतिहासामध्ये. अच्छे दिनाचा इतिहास हा नेहमी 4-5-6 गोष्टींभोवतीच तो फिरत असतो जगाला. ज्या ज्या देशांची म्हणून अच्छे दिनाची म्हणून त्यांनी जी अवस्था गाठलेली आहे त्याची काही उदाहरणं मी बोलता बोलता देत राहीन, त्याचे काही तपशील देत राहीन. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे. एरवी मी असं वही वगैरे घेऊन असं येत नाही बोलायला, पण मुद्दामून मला वाटलं की तरुण वर्ग असेल कारण हा विषय अनेकांच्या आवडीचा आहे. ते मला आकडेवारी द्यायला आवडेल. त्या आकडेवारीतनं आपण पुढे जाता जाता तो विषय आणखी समजावून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणून मी जी आयोजकांना विनंती केली की या अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर खरंच मला
त्याची उत्तरं द्यायला आवडेल. कारण मगाशी जसं ज्याप्रमाणे म्हणालो त्याप्रमाणे आपल्याला एकंदर मुळातच आर्थिक जाणीवा फार कमी असतात आणि त्याच्यामुळे सगळीच पंचायत होते. आणि म्हणजे इथे कोणी वैद्यकीय क्षेत्रातले असतील तर त्यांना माहिती असेल की जन्मताच काही काही जणांना कुठल्या तरी प्रथिनाची किंवा काही महत्वाच्या घटकाची कमतरता असते. त्यांना रातांधळेपणा येतो, म्हणजे रात्री दिसत नाही. काही जणांना आणखी कुठली दुसरी तरी कधी कधी कमतरता असते, मग त्यांना रंगांधळेपणा येतो, म्हणजे त्यांना रंगांमधला फरक कळत नाही. तसं एकंदर मराठी समाजाला मोठ्या प्रमाणावरती एम व्हिटॅमिनची कमतरता आहे. त्यामुळे आपल्याला अर्थांधळे पण आलेलं आहे. त्यामुळे अर्थविषयक घडामोडी आल्या की बाबा तो काय आपला विषय नाही असं म्हणून आपण पटकन झटकून टाकतो आणि ते कोणीतरी अर्थतज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थशास्त्री त्यांनीच त्या विषयाला हात घालावा असा आपला समज असतो. पण तसं नाहीये. आपला जसा महिन्याचा अर्थसंकल्प असतो तसाच देशाचाही अर्थसंकल्प असतो. फार काही त्याच्यामध्ये फरक असतो असं नाही. त्याची दुसरी अडचण अशी झाली की तज्ञ नावाच्या मंडळींनी करून ठेवलेली की ज्यांच्याशी माझे नेहमी मतभेद होत आलेले आहेत. याचं कारण असं की आपल्याला आपली समाजाची पण धारणा अशी आहे की समोरच्या व्यक्तीने जितकं गुंतागुंतीचा एखादा मुद्दा करून सांगितला तर तो विद्वान अशी म्हणायची प्रथा आहे. म्हणजे सिनेमा कळलाच नाही आपल्याला म्हणजे काहीतरी आर्ट फिल्म आहे बरं का ती वगैरे असं वाटतं किंवा चित्र ओळखताच आलं नाही नक्की मॉडर्न आर्ट असणार वगैरे असं. त्यामुळे एखादा जर समोर काही सोपं करून सांगतोय म्हणलं की त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय बरं का अशी एक मनोधारणा तयार होते. आणि यामुळे होतं कसं की गंभीर विषयांकडे आपलं लक्षच राहत नाही. आणि ते गंभीर विषयांकडे लक्ष असणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण ज्या ज्या देशांना मोठं होतं आलेलं आहे, जे जे देश प्रगती करत आलेले आहेत त्यांना हे मोठेपण कसं दिसलं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण आज दिसलेलं मोठेपण हे कुठेतरी 100, 200, 300 वर्षानंतर प्राप्त होतं. आणि त्या मोठेपणाच्या एकंदर फायद्यामध्ये तो देशाची मोठ्या प्रमाणावरती प्रगती होते. तो देश कुठल्या कुठे निघून जातो आणि तो कुठल्या कुठे जातो म्हणजे कुठल्या कुठे जातो खरंच आपल्याला कल्पना येत नाही. आणि ती कल्पना देत असताना मी मुद्दामून तुलना करत देईल. कारण तुलना केली ना की पटकन अंदाज येतो आपल्याला. समजा तुमच्यापैकी काही जणांना असेलच अंदाज, सगळ्यात असतो असं नाही, काही जणांना नक्की असेल की समजा मी सांगितलं की मी 6 फूट 2.5 इंच आहे उंच, तर आहे बुवा अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया येईल की दिसतोय उंच ताडमाळासारखा असेल बुवा. पण मी त्याच वेळेला असं म्हणालो की माझी आणि अमिताभ बच्चनची उंची एकच आहे तर पटकन तुम्हाला कळू शकतं कुठल्याही माणसाला की कारण तुलना हा मानवी स्वभावाचा एक मूलभूत घटक आहे. त्या तुलनेच्या आधारे आपण पटकन आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अंदाज येतो. तर हे कसं घडत गेलं जगाच्या इतिहासामध्ये हा खूप मस्त प्रवास आहे. तो खूप छान पद्धतीनं गोष्टी रूपात जर आपण ऐकलं तर तुम्हालाही तो नक्की आवडेल. म्हणजे जगाची प्रगती साधारण कधी झाली आपल्याला तुम्हाला आठवत असेल आपल्यापैकी काही जणांना 1999, 2000 या सालामध्ये आपल्याकडे खूप मोठा गवगवा झाला. कसला गवगवा झाला तर रघुनाथ माशेलकर नावाच्या आपल्या शास्त्रज्ञाने हळदीचं पेटंट जिंकलं. म्हणजे हळदीला अमेरिकन कंपन्यांच्या तावडीत जाऊन देण्यापासून रोखलं. आपला सगळा वर्ग असा खूप उत्साहात झाला होता आणि एकमेकांना पाठीवर थप्पाट्यात घालून वा काय मोठा विजय आपला वगैरे आपण असं साजरं केलं होतं. किती मोठं काम झालेलं आहे. ही घटना कधीची 1998 ते 2000 या कालखंडातली. एकदम तुम्ही 150 वर्ष मागे जा. 1857 साल तात्या टोपे, झाशीची राणी हा सगळा प्रवास तुम्हाला आठवत असेल, इतिहासातच आठवत असेल कारण तेव्हाचं काही आपण कोणी इतिहास असायची शक्यताच नाही. त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे 1855 साल अमेरिकेमधलं एक राज्याचं नाव पेनसिल्व्हेनिया. पेनसिल्व्हेनिया त्या शहरामधल्या एका विद्यापीठामध्ये एक प्राध्यापक होता त्याचं नाव बेंजामिन सिलिमन. हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. हे अशासाठी सांगतोय की जगाच्या प्रगतीला सुरुवात कशी झाली याचा आपल्याला एक अंदाज यायला हवा. तर त्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला आता तो विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होता. म्हणजे तो विद्यार्थ्यांमध्ये लाडका होता. आपल्यापैकी फार कमी जणांच्या नशिबी असं भाग्य असेल की शिक्षक आणि विद्यार्थी इतके लाडके असतात एकमेकांशी वगैरे वगैरे. बऱ्याच जणांचा शिक्षकाचा हाताचा संबंध विद्यार्थ्यांच्या पाठीशी असतो. पण हा खूप लोकप्रिय होता. त्यामुळे कॉलेज संपलं की हा संध्याकाळी त्या तिथल्या पेनसिल्व्हेनियाच्या नाक्यावरती विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बसायचा. मी ते मुद्दाम बघून आलो कारण माझ्या तो आवडीचा विषय हे सगळं इतिहासाचं प्रगतीचे टप्पे बघणं हे सगळं. तर तिथे आता ते सगळं चकाचक फार सुंदर सगळं झालेलं आहे. पण त्यावेळेला तिथे ते लोक सांगतात विद्यापीठांमधले झाडं वगैरे होती छान आणि मागे असं नाला असं म्हणता येणार नाही पण दलदल होती दलदल. तर अमेरिकन इंग्रजीमध्ये कटिंगला काय म्हणतात माहित नाही पण संध्याकाळी असे पोरांबरोबर कटिंगचे चहा वगैरे असे होत असतात
आणि विडीकडीही होत असणार, कारण त्या विडीकडीतनं पुढचा इतिहास घडला. म्हणजे विडीकडीचं समर्थन करत नाही, इतिहासातला मुद्दा महत्वाचा आहे. तर ते व्हायचं काय की त्याला लक्षात आलं की विडी पेटवून किंवा विडी संपली ओढून झाली की मागे त्या दलदलीमध्ये टाकली जायची. सर्वसाधारण आपला अनुभव असा की पाण्याशी संपर्क आल्यानंतर ती विजायला हवी, तर ती मोठ्या उत्साहानं पेटायची. अरे म्हणाला गंमत आहे हा, असं कसं काय होत आहे ते. त्याने असं एक महिना 2 महिने बघत होता, त्याला लक्षात आलं काहीतरी या इथल्या दलदलीमध्ये वेगळा प्रकार आहे. पण ते एक दिवस त्याचं कुतूहल इतकं चाळवलं, त्याने ती दलदल गोळा केली आणि प्रयोगशाळेमध्ये तो आपल्या स्वतःच्या विद्यापीठातल्या त्याचं पृथक्करण केलं, त्यातले घटक वेगळे केले. त्याला लक्षात आलं की 2-3 घटक आहेत त्याच्यामध्ये. एका घटकाला माहिती होता, तो घटक सगळ्यांना आपल्यालाही माहिती आहे सध्याला घटक, तो त्याला पॅराफिन म्हणतात, मेण वॅक्स अशा स्वरूपाचा तो घटक होता. तो घटक दिवे लावण्यासाठी मेणबत्त्या वगैरेसाठी वापरला जायचा. त्याच्याशिवाय आणखी एक घटक त्या तेलामधनं निघाला, तो कुठला हे अनेकांना माहिती नव्हतं, त्यावेळेला त्याला सुद्धा माहिती नव्हतं. 1855 साली या सद्गृहस्थानं केलं काय पहिल्यांदा, लक्षात घ्या देश कसे मोठे होतात, महासत्ता होण्याची प्रक्रिया किंवा अच्छेदनाची प्रक्रिया कुठे सुरू होते. हा तो घटक वेगळा केलेला त्यांनी तो प्रयोगशाळेत केला होता, तो त्यांनी घेतला आणि कुठे गेला, विद्यार्थ्यांसमोर नाही गेला, जे आणखी देखून तिथले शाणे लोक होते त्यांच्यासमोर नाही गेला. हा तो घटक घेऊन पहिल्यांदा पेटंट ऑफिसमध्ये गेला. 1855 साली अमेरिकेमध्ये पेटंट ऑफिस नव्हतं, ते कॅनडामधलं ओटावा गावामध्ये होतं. हा ओटावाला गेला. इथे त्या कार्यालयात त्याने सांगितलं की माझं असं हे काहीतरी संशोधन आहे, त्याला पेटंट हवं. त्या कार्यालयातल्या कारकून जो कोण होता, सरकारी कारकून, त्याने सांगितलं नेऊन ठेव इथे, 8 दिवसांनी परत आहे. 8 दिवसांनी हा परत गेला. परत गेल्यानंतर त्याला त्या कारकुनाने पेटंट ऑफिसमधलं विचारलं, पेटंट देतो काही हरकत नाही, कारण काय आमचं कामच ते आहे, तू जे काही मागतोयस त्या घटकाचं नाव काय, कारण पेटंट कशाला दिलं हे सांगायला हवं, कागदोपत्री नोंद असायला हवी. याला कुठे लक्षात, त्याने काय नावाचा वगैरे विचारच केला नव्हता. त्या पटकन तिथल्या क्षणाला ते नाव सुचलं. तो म्हणाला याला आपण असं करूया, हे दगडातनं निघालेलं तेल आहे, रॉक ऑइल असं त्याला नाव देऊया. रॉक ऑइल म्हणजे तुम्ही आम्ही आज घरातही वापरतो ते रॉकेल. रॉकेल त्याचा जन्म त्या तिथे झाला, त्याचं पेटंट त्यांनी त्यावेळेला तिथे घेतलं. 1855, 1856 हा साल. 1999 साली आपण त्याचं सादरीकरण भारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला पेटंट नावाची काही महत्वाची गोष्ट असते ती कळली. त्याच वेळेला त्या परिसरामध्ये एक अत्यंत उन्हाळ म्हणता येईल अशा स्वरूपाचा मुलगा, तरुण मुलगा होता, 17-18 वर्षाचा. 1838 सालचा त्याचा जन्म. तर तुम्ही कल्पना करा की 1855 साली किती, जे काही 30 वर्षाचा पण नसेल तो. उन्हाळ म्हणता येईल अशा की तो अभ्यासात काही वगैरे त्याला फारशी गती नव्हती, पण धडपड्या होता. आता अभ्यासात गती नसलेले नेहमीच धडपडे असतात आणि जगाची प्रगती अशा धडपड्या मुलांकडनं होते, मी सांगायची गरज नाही. तर त्याला लक्षात आलं की हे तेल जे नावाचं ते काही आहे, रॉक ऑइल नावाचा घटक आहे, तो आपण जमिनीत काढून विकायचा. काय माणसं विचार करतात, त्याचं वय काय असेल कल्पना करा तुम्ही. त्याचे पैसे नव्हते, त्याने वडील त्याचे तिथल्या छोट्याशा चर्चमध्ये प्रवचन करणं वगैरे असे काहीतरी थातूरमातूर उद्योग करायचे. त्यांनी ते तेल विकायला सुरुवात केली, जमिनीतनं काढायचं आणि विकायचं. त्याला लक्षात आलं की आसपासच्या 4 घरांमध्ये ते घ्यायला लागले, कारण इतके दिवस फक्त मेणच होतं. ते मेणाच्या जोडीला हे रॉक ऑइल नावाचं रॉकेल पण मिळायला लागलं. त्याला लक्षात आलं की हे छोट्या छोट्या लोकांना देणं ठीक आहे डब्यात, पण आता समजा नगरपालिकेनेच हे तेल विकत घ्यायचं ठरवलं, त्यांना देणार कसं, आपले एवढे डबे थोडीच पुरणार, म्हणून मोठ्या डब्यांचा कारखाना काढायला हवा. 1858, 1859 तात्या टोपे, झाशीची राणी हे सगळ्यांचं बंड आपल्याकडे शांत झालेलं होतं. त्या बंडाचं जे काय व्हायचं ते झालेलं होतं, तो हा काळ. त्याने तेल विकायला सुरुवात केली. लक्षात आलं गिराईक वाढलं, मोठ्या आकाराचे डबे हवे, मोठ्या आकाराचे डबे बनवणारा कारखाना काढला. पण त्याला लक्षात आलं की हे कारखाना आपला काढला मोठ्या डब्यांचा, नगरपालिकेला ठीक आहे, पण दुसऱ्या गावच्या नगरपालिकेला जर तेल विकायचं झालं तर हे काही पुरणार नाही. मोठ्या टीन्सचे कॅनच्या कॅन असायला हवेत, तेही त्याने काढले. लक्षात आलं की हे भाऊन कशावर नेणार, मोठ्या ट्रक सारखी काहीतरी व्यवस्था असायला हवी, कारण तेव्हा इंजिनाचा जन्मच झालेला नव्हता. मग त्यांनी तशा वाघिणींची सारखी व्यवस्था केली. मग त्या लक्षात आलं की यांनी पूर्ण नाही, टँकरच बनवायला हवे. त्यांनी टँकर बनवण्याचा कारखाना काढला. ते तिथल्या आसपासच्या 4 गावांचं ठीक आहे हो, पण पलीकडच्या राज्यात, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, लांबच्या कुठल्या राज्याने मागितलं ते तर त्याला द्यायचं कसं, हे तर रेल्वेनेच द्यायला हवं. रेल्वे बनवण्याचा कारखाना काढला आहे दुरस्ताने.
आणि अशा तऱ्हेनं हा माणूस इतका प्रचंड धनाढ्य झाला की 1890 साली त्या माणसाची संपत्ती बिल गेट्सच्या आजच्या संपत्तीच्या 2.5 पट इतकी होती. 1890 साली त्या माणसाची संपत्ती बिल गेट्सच्या आजच्या संपत्तीच्या 2.5 पट होती. त्या माणसाचं नाव जॉन डी रॉकफेलर. रॉकफेलरनी ही सगळी सुरुवात केली. मोठा ट्रस्ट अतिशय प्रमाणावर त्यांनी काढला. त्याचे स्टँडर्ड ऑइल, एसओ बिसो कंपन्या आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असतील. बर्मा शेल त्याच्यात अनेक कंपन्यांमधली ती निघाली पुढे. हा संदर्भ मी का देतोय तर त्याने किती मोठं काम केलं ते नाही, हा संदर्भ अशासाठी देतोय की जॉन डी रॉकफेलर या माणसाचा जन्म आणि भारताला ज्यांनी उद्योगाची दिशा दिली, उद्योग म्हणजे काय हे दाखवलं, त्या जमशेदजी टाटा यांचा जन्म हा एकाच सालातले 3 महिन्याचा फरक आहे. जमशेदजी टाटा आणि टाटा कुठे जाऊ शकले आणि रॉकफेलरचं साम्राज्य कुठे जाऊ शकलं, हा फरक आपल्याला या वातावरणातनं या संदर्भातनं लक्षात यावा म्हणून हा संदर्भ. मग झालं काय पुढे? 1890 साली हा सगळा प्रकार त्याच्यातनं घडत होता. 1900 साली राईट बंधूंनी पहिल्यांदा विमान उडवलं अमेरिकेमध्ये, आपल्याला अनेकांना माहिती असेल. तसाच प्रयोग, तसेच प्रयत्न जर्मनीमध्ये सुरू होते. इकडे रॉक ऑइल सापडलेलं आहे. जर्मनीमधल्या एका तरुणाला असं वाटलं, तोही हुशार होता, इंजिनियर होता. त्या इंजिनियर तरुणाचं नाव रुडॉल्फ डिझेल. गाडीमध्ये जे आपण घालतो डिझेल हे व्यक्तीचं नाव आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. तर त्या डिझेलला लक्षात आलं की आपण याच्यापासून काहीतरी इंजिन तयार करायला हवं, ते तेल वापरून इंजिन करायला हवं. 1910 1908 हा सगळा कालखंड हा. आणि त्याच्याने ते प्रयोग सुरू केले. तर त्याला इंजिन करणं जमलं. त्याचं म्हणणं हे जगात सगळं तंत्रज्ञान फुकट देऊन टाकावं, मी पेटंट घेणार नाही, कारण मानवजातीचं कल्याण याच्यामध्ये आहे, त्यामुळे हे आपण जगाला देऊन टाकावं असं म्हणून ते पेटंट नसलेलं इंजिन देण्यासाठी तो इंग्लंडला जात असताना त्याला बिस्मार्कच्या सैनिकाने ठार केला. त्याचा प्रयत्न अजून सापडलेला नाही. का त्याला मारला? कारण हे जर तंत्रज्ञान इतर देशांना मिळालं, कारण त्यावेळेला ब्रिटन आणि जर्मनी यांच्यामध्ये मोठी स्पर्धा होती. तर ह्या स्पर्धेतनं ब्रिटन हा आपल्यापेक्षा पुढे जाईल आणि मग आपण मागे पडू अशी जर्मनीला भीती होती म्हणून त्याला मारून टाकला. म्हणजे बोटीवरनं त्याला समुद्रात फेकला जर्मनीच्या पोलिसांनी. असा हा अधिकृत इतिहास आहे. पण तोपर्यंत हे इंजिनाचं तंत्रज्ञान आसपासच्या गावांमध्ये पसरलेलं होतं. तसाच एक तरुण, जसा जॉन डी रॉकफेलर आहे तसाच त्या गावचा एक तरुण होता. त्याला असं वाटलं की हे जर इंजिन आपण सायकलच्या मध्ये ठेवलं आणि सायकलचं एक चाक त्या इंजिनाला जोडलं तर आपल्याला सहज जोरात चालणारी सायकल तयार करता येईल. त्याने त्याला प्रयत्न सुरू केला, त्याला जमलं. छान सायकल मस्त पळायला लागली. त्याच्या डोक्यात पुढचा विचार आला, 2 सायकली जर आपण एकत्र जोडल्या आणि त्या 2 सायकलींच्या मध्ये जर आपण हे इंजिन ठेवलं तर आपल्याला 4 चाकी तयार करता येईल. फारच सुंदर कल्पना. त्याने प्रयत्न करून पाहिला, जमलं. 4 चाकी गाडी तयार झाली. मग तो त्या गावच्या महापौरांकडे गेला आणि महापौराला म्हणाला की बघा मी किती सुंदर गाडी तयार केलेली आहे. तो म्हणाला काय पुढची खूप गंमतच आहे. तो म्हणाला की हे गावच्या तुमच्या तरुणाने ही पहिली जगातली म्हणता येईल अशा स्वरूपाची मोटार तयार केलेली आहे, तुम्हाला अभिमान वाटायला हवा. महापौर म्हणाला हो वाटतो ना अभिमान, छानच. काय म्हणणं काय तुझं? म्हणाला की मला तुम्ही जागा द्या, मोफत जागा द्या, मला या मोटारींचा कारखाना काढायचा आहे. वय वर्ष 24. हा त्या महापौराला म्हणाला. आणि ते महापौर त्यावेळेचे असे, आपल्याला अशी सवय नाही, जनकल्याणाचा विचार करणारे महापौर होते जर्मनीमध्ये. त्यांनी त्याला जागा दिली, मोफत जागा दिली. म्हणाले की कारखानाच काढायचा ना, काढ या गावामध्ये काढ. काही आपल्या गावामध्ये आपल्या गावचं कोणीतरी पोरगं चांगलं काम करतंय, काही हरकत नाही. मग त्याला ती जागा दिली, त्याचा कारखाना सुरू झाला. पैसे नव्हते, कारखाना काढायचा कसा, भांडवल कुठून आणायचं? तो तिथल्या जी कुठली सहकारी बँक वगैरे जी कुठली असेल त्या बँकेमध्ये गेला. त्याला सांगितलं की ही माझी कल्पना आहे, माझ्याकडे तुम्हाला तारण म्हणता येईल असं काहीही नाही, माझी कल्पना मी तुम्हाला तारण ठेवतो, मला महापौरांनी जागा दिलेली आहे ती तारण ठेवतो, पण कृपा करून मला माझ्या कारखाना काढण्यासाठी जमीन दिल्यानंतर भांडवलाची व्यवस्था तुम्ही करा. बँकेचा व्यवस्थापक जो कोण असेल तोही सहृदय होता. काही माणसांचं असतं नशीब, चांगली माणसं भेटतात त्यांना. तर त्यांनी त्याला कर्ज दिलं आणि सांगितलं की हरकत नाही, कारखाना सुरू कर. त्यांनी त्या पैशातनं कारखाना सुरू केला, पहिली गाडी तयार केली. आता गंमत अशी आहे, त्या गाडीची समस्या ही होती की ती सुरू व्हायची याच्या म्हणण्याप्रमाणे, ती बंद कशी करायची, थांबवायची कशी हे त्याला माहिती नव्हतं. सुरुवातीला एकच प्रकार व्हायचा थांबवण्यासाठी, भिंत असायला लागायची, भिंतीवर जाऊन हादळ जायचे. म्हणजे हल्ली अनेकांच्या गाड्या जाऊन आपटतात भिंतीवर, त्याचाच तो सुरुवातीचा प्रकार असेल तो.
तर त्याने ती गाडी सुरू केली. मग ते महापौराला सांगितलं आपण आता सुरुवात करूया. मग त्याला परत सगळे आणखी काय संशोधन करायचं. 1-2 वर्ष त्याच्यामध्ये गेली. 1914 सालच्या आसपासचा काळ उजाडला आणि त्याला ती गाडी थांबवायला सुद्धा जमायला लागली. अशी छान 4 चाकी असं काळा रंग, खूप सुंदर गाडी त्याने ती बनवली होती. तर त्या महापौराकडे गेला, म्हणाला आपला कारखाना सुरू झाला. छान आहे म्हणाला, अभिमान आहे मला त्या गावचा, आपण याचा कामाला कार्यक्रम करूया. महापौरांनी सांगितलं नुसतं कसं, जगाला कळलं पाहिजे. तेव्हासारखी इव्हेंट व्हायचे नाहीत तसे, पण कार्यक्रम तरी करायला पाहिजे. त्यांनी कार्यक्रम केला. महापौरांना त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला. गावच्या 5-50 पंचक्रोशीतल्या लोकांना बोलवलं, बँकेच्या अधिकाऱ्यांना वगैरे बोलवलं. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. तर हा तिथे अगदी लगबगीमध्ये होता, कारण पहिली गाडी गावाला भेट द्यायची होती, नगरपालिकेला भेट द्यायची, छान सजवलेली वगैरे होती. उद्घाटनाचा क्षण आला. त्यावेळेला त्या बँकेच्या मॅनेजरने त्याला विचारलं की बाबा रे, एवढे सगळे तू कष्ट केलेस, एवढं सगळं त्याच्यामध्ये गुंतवणूक केलीस, गाडीचं उद्घाटन करतो, तुझ्या गाडीचं नाव काय? याला कुठे नाव माहिती? यांनी विचार केलाच नव्हता नावाचा, कारण हा सगळ्या प्रयत्नामध्ये अडकलेला होता, त्याला उसंतच नव्हती. तर बँक मॅनेजर त्याला म्हणाला, असं कर, माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे, माझ्या मुलीचंच गाडीला नाव देऊन टाक. मला हरकत नाही, तुमच्या मुलीचं काय जे काय तुम्ही सांगाल ते, तुम्ही मदत केल्यामुळे कारखाना उभा राहिला. यांनी विचारलं तुमच्या मुलीचं नाव काय? बँक मॅनेजरने सांगितलं माझ्या मुलीचं नाव मर्सिडीज. तो जो अभियंता होता, तुम्हाला मर्सिडीज आणि बेन्झ हे नाव माहिती, त्या अभियंत्याचं नाव कार्ल बेन्झ आणि मर्सिडीज ही त्याच्यातनं जन्माला आलेली ही अशी गाडी. किती सुंदर कथा आहे. आणि मर्सिडीजचा इथे बसलेल्या प्रत्येकाला जर 4 चाकी घ्यायची झाली तर एकदा तरी आयुष्यात आपल्या मालकीची मर्सिडीज असावी असं वाटतं की नाही? वाटणारच. नसेल वाटत तर सगळेच नमस्कारच करायला हवा. तर जर्मनीला हा शोध लागला किंवा जर्मनीने हे स्वप्न बघितलं. 1914 साल. आजच्या घडीला जर्मनीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या पेक्षा कमी आहे. जर्मनीची तुलना महाराष्ट्राची होऊ शकेल. जर्मनीची अर्थव्यवस्था भारताच्या 6 पट आहे. मग हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण फार लांबचं स्वप्न बघायची या लोकांना सवय लागते. ते स्वप्न नुसते बघून थांबत नाहीत, त्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात. त्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवतात. देशासाठी जे महत्वाचं आहे ते आपण कोणताही राजकीय पक्ष असो त्याने ते काम पुढे नेलं पाहिजे हा विचार असतो. त्यामुळे विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करायचा आणि सत्ताधारी झाल्यानंतर जीएसटी हवी म्हणायचं, असं ते लोक करत नाहीत. मी जर्मनीमध्ये गेलो होतो 2 वर्षापूर्वी, उद्योग परिषदेला जर्मनीमध्ये गेलो होतो, ऊर्जा परिषदेला. जर्मनीच्या ऊर्जा मंत्र्यांची मुलाखत होती. मी नंतर लोकसत्तेला त्याच्यावरती लिहिलं. तुम्हाला सांगतो रडायचीच वेळ आली मला, म्हणजे त्यांचं ते काही बोलत होते ते ऐकून. तर का? तर ते म्हणाले की त्याच्या आधीच 1 वर्ष तुम्हाला आठवत असेल फुकुशिमा आणि ते सगळे प्रकार घडलेले होते. अणुभट्ट्या बंद व्हायला हव्यात अशी ती सगळी मागणी आलेली होती. जर्मनीने निर्णय घेतला तर सगळ्या अणुभट्ट्या बंद करून टाकायच्या. तर मी त्या ऊर्जा मंत्र्यांना विचारलं कसं काय होणार तुमचं? तुम्ही सगळ्या अणुभट्ट्या बंद केल्या तर वीज टंचाई होईल आणि जर्मनीमध्ये वीज टंचाई, तुम्हाला लोड शेडिंग करावं लागतं. किती गंमत आहे, आम्हाला वाचायला खूप मजा येईल, कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी सरावाच्याच झालेल्या आहेत. गिरगावकरांना माहीत नसेल पण इकडे सायन ठाण्याच्या पुढे विजेची किती परिस्थिती बिकट होती, आता जरा बरी आहे ती. किती म्हणजे त्याच्याविषयी काही सांगायची गरजच नाही. आणि मी त्याला विचारलं की तुमच्याकडे असं असतं का की म्हणजे आपल्याकडे कसं आपलं सरकार सांगतं विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती, असा काटकसरीचा सल्ला देतात. म्हणजे काय भूक लागली काय मग दातकोर आणि मग जे काही निघेल ते खा आणि पोट भर, असं काही तुमचं सरकार तुम्हाला सांगतं का? तुम्हाला असं काही प्रश्नच नसतो. कारण हा प्रश्न मला का पडला, कारण पहाटे 3:30ला बर्लिनला उतरून हॉटेलमध्ये जात असताना तिथल्या महामार्गावरती आपली जशी दुकानं असतात तशी दुकानाच्या दुकानावरती लाईट चालूच होते असे. आणि म्हटलं काय संध्याकाळचं वातावरण संपल्यानंतर दिवे बंद करण्याची पद्धत वगैरे नाही का? तर तो पार्श्वभूमी माझ्या डोक्यामध्ये थोडा की आम्हाला प्रश्नच नाही, कारण विदेशी टंचाई असा काही प्रकारच नाहीये आमच्याकडे. मिळेल त्या मार्गाने आम्ही वीज निर्मिती करत असतो. तो बोलताना असं म्हणाला की अणुभट्ट्या आम्ही बंद केल्या म्हणून आम्हाला प्रश्न पडणार आहे. म्हटलं म्हणजे काय? त्याने असं सांगितलं 2050 सालापर्यंत आमची विजेची निश्चिंती झालेली आहे. 2050 म्हटलं का थक्कच झालं मी. म्हटलं मग त्यावेळेला तू आमदार असशील, खासदार असशील, तुझ्या पक्षाचं सरकार असेल नसेल, तुला काय काळजी नाही. तुम्हाला तो मुद्दा वेगळा, पण देशासाठी विजेची अमर्याद निर्मिती असायला हवी हे सर्वपक्षीय मताइतके झालेलं धोरण आहे. त्यामुळे सरकार कुठलंही असो आम्ही ही वीज निर्मिती करणार आणि 2050 सालापर्यंत आम्हाला विजेची एका थेंबाची नाहीये. त्यामुळे वीज जाणं वगैरे 2050 सालापर्यंत तुम्ही नसेल सुद्धा, कारण ते 54-55 वर्षाचे होते.
जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेला म्हणलं हो, पण ते देश तर आपला कायमचा असणार आहे ना, 2050 सालापर्यंत प्रश्न आमचे मिटलेले आहेत. असं असू शकतो हे आपल्याला माहितच नाही हो कधी. म्हणजे आपला सगळा प्रश्न हा 5 वर्षापुरताच असतो. म्हणजे 5 वर्षानंतर काय होणार आणि काय नाही हेच आपल्याला माहिती असतं. त्यामुळे जी व्यक्ती स्वतःच्या नावाने बिझनेस जर्नल्समध्ये असा लेख लिहिते की रेल्वेची भाडेवाढ करायची गरजच नाही, कारण रेल्वेची अंतर्गत संपत्ती निर्मितीची क्षमता इतकी आहे की रेल्वेला भाडेवाढ न करता सुद्धा उत्तम पद्धतीने चालवता येऊ शकेल. सबब जनतेने भाडेवाढीला विरोध करावा. जनता विरोधासाठी जर रस्त्यावरती आली तर त्या विरोधाचं मी नेतृत्व करीन. तीच व्यक्ती स्वतः पंतप्रधान झाल्यावर भाडेवाढ करते. हे व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी, मी सांगायची गरज नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 3 वर्तमानपत्रामध्ये त्यांनी स्वतःच्या सहीने लेख लिहिलेले होते की रेल्वेची भाडेवाढ करायची गरजच नाही. तुम्ही मी हे सांगतो, हा सगळा अधिकृत इतिहास आहे. दंतकथांच्या नादाला लागण्याचं काही कारण नाही, कारण हा अधिकृत इतिहास असल्याशिवाय तुमच्या समोर सांगण्याची काही गरज नाही. मग हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण आपल्याला दीर्घकालीन धोरणच नसतं, आणि असतं ते फक्त माझं कसं भलं होईल किंवा माझं नाव कसं अधिक चमकदारपणे भारताच्या इतिहासात नोंदलं जाईल या पद्धतीनं केलं जातं. केवळ 2 व्यक्तींमुळे भारतामध्ये जीएसटी येऊ शकलेला नाही. जे कोणी या संदर्भात अभ्यास करणारे असतील त्यांना त्याचा अंदाज असू शकेल, त्यांना वास्तव माहिती असेल. त्या 2 व्यक्ती कोण हेही सांगायची मी गरज नाही, तेही त्यांना अनेकांना माहिती असू शकेल. पण स्वतः सरकारमध्ये गेल्यानंतर याच 2 व्यक्ती आता जीएसटी यायला हवा असं म्हणत असतील तर ते आजच्या दिनामधला मोठा अडथळा ठरतो. हे आपण पहिल्या लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आजचे दिन असणं हे एका व्यक्तीला महत्वाचं नाहीये. आजच्या दिनासाठी व्यवस्था तयार करणं, त्या व्यवस्थेचा पाठपुरावा करणं, त्या व्यवस्था सक्षम करणं, हे ज्या व्यवस्थांमध्ये घडतं तर व्यवस्था सक्षम होते. म्हणजे काय होते की फक्त तुम्हाला मी 3 उदाहरणं देतो. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जॉर्ज बुश होते तेव्हाची गोष्ट. कुमारी बुश यांना मद्यपान करून वाहन चालवलं याबद्दल दंड केला गेला. बुश यांच्या मुलीला स्वतःचे तीर्थरूप जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्तेच्या अध्यक्षपदी आहेत, तरी सुद्धा रस्त्यावरच्या साध्या हवालदाराने ती दारू पिऊन चालवण्याच्या गाडी तिला पकडा, तिला शिक्षा करा. तिला दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिचं 3 महिन्यासाठी वाहतुकीचं लायसन्स जप्त केलं. असं होऊ शकतं का देशामध्ये आपल्या? ओळखत नाही का? असं ती नाही म्हणाली. माझ्या कोणाची मुलगी आहे मी माहितीये का तुला? बाबा असं झालेलं नाही. दुसरं उदाहरण हे आता फारच म्हणजे माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे म्हणून ते देतो. वॉल स्ट्रीट जर्नल नावाच्या वर्तमानपत्रातल्या 2 पत्रकारांना कामावरनं काढा, बदली बिदली करा नाही, कामावरनं काढा असा आदेश दिला. कोणी आदेश दिला? अमेरिकेची आपली जशी सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाची, तशी अमेरिकेची जी एजन्सी त्याला SEC म्हणतात, सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन. त्या सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनरने हा आदेश दिला वर्तमानपत्राला. वॉल स्ट्रीट जर्नल जगातलं सगळ्यात मोठं अनेक महान वर्तमानपत्रांमधलं एक वर्तमानपत्र, त्याला आदेश दिला की नाही याला कामावरनं काढा. का? याचं साधं कारण असं, त्या वर्तमानपत्राने त्यांच्या त्या जी काही दैनंदिन सदरं असतात त्याच्यामध्ये एक सदर बाजार भावांविषयी असतं. स्टॉक मार्केटमध्ये कुठे गुंतवणूक करा, कुठे नका करू वगैरे असे सल्ले दिले जातात. तर कायदा असं सांगतो की असे तुम्ही जेव्हा सल्ले देता तेव्हा तिथे तुम्हाला तळटीप द्यावी लागते की ह्या सल्ला दिलेल्या कंपन्यांमध्ये माझी गुंतवणूक आहे नाही, त्याला डिस्क्लेमर म्हणतात, ते द्यावं लागतं. तसं दिल्यानंतर वाचक विचार करू शकतो याची गुंतवणूक आहे ना, मग याचा काहीतरी अर्थ हितसंबंध आहेत किंवा नाही, जे काय असेल त्यामध्ये प्रामाणिकपणे सांगावं लागतं. नाही या कंपन्यांमध्ये मी लिहितो या कंपन्यांविषयी, पण या कंपन्यात माझी गुंतवणूक आहे. असेल तर असेल, नसेल तर नसेल, ते द्यावं लागतं. तर केवळ 3 दिवस या दोघांकडनं ही चूक झाली. ते डिस्क्लेमर द्यायला विसरले. ठरवून दिलं नाही दिलं काहीही मला माहिती नाही, पण हे घडलं असं. तर केवळ या चुकीसाठी अमेरिकेच्या SECने त्या वर्तमानपत्राने आदेश दिला याने कामावरनं काढा, आणि त्या वर्तमानपत्राने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला, आणि मग आमची गळचेपी केली जाते किंवा मुस्कटदाबी केली जाते असं काहीही कारण न सांगता दोघांना कामावरनं काढलं. 3रं उदाहरण, ही 2 उदाहरणं ही परस्पर अशा अर्थाने फक्त वाचून किंवा अशी मला माहिती आहे. 3ऱ्या उदाहरणाचा मी साक्षीदार आहे, कारण ते लंडनमध्ये मी असतानाच ते घडलं. लंडनच्या मध्यवर्ती भागात तुम्ही गेलात, ज्याला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणतात, तर तिथे तुम्हाला अतिरिक्त कर द्यावा लागतो. तो कर कसला असतो? तर लंडनच्या मध्यवर्ती भाग अतिशय ऐतिहासिक भाग आहे, तिथे जुन्या वास्तू आहेत,
तर त्या वास्तूंना तुमच्या गाडीच्या धुरामुळे परिणाम होऊ शकतो त्यांच्यावरती, इथल्या वाहतूक व्यवस्थेवरती ताण येतो, किंवा जे काय असेल. जर सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या गाडीवरती अधिक कर द्यावा लागतो. तर त्या एका विशिष्ट दिवशी 2 गाड्या दोनदा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे ते वेस्टमिन्स्टर आबे आहे, जिथे आपल्याला बिग बेन म्हणतात ना, ते आपल्याला अनेकांना माहिती असेल. तो बिग बेनच्या परिसरामध्ये वेस्टमिन्स्टर आबे आहे, मागे तिथे चर्च आहे, राणीच्या घरातल्या सगळ्यांचे दफनविधी अंत्यविधी तिथे होतात. तर त्या परिसरामध्ये 2 गाड्या त्या दिवशी आल्या आणि गेल्या. त्या गाड्यांनी अतिरिक्त कर भरला नाही. तिथली सरकारी व्यवस्था कॅमेऱ्याने टिपलं असेल, जे काय असेल ते असेल, पण तो जो कोण तिथला त्या व्यवस्थापकाचा कारकून असेल, जे काय असेल ते असेल, त्याला लक्षात आलं की या 2 गाड्यांनी अतिरिक्त पैसे दिलेले नाहीत. तो आपल्या साहेबाला म्हणाला, या 2 गाड्यांनी पैसे दिले नाहीत. साहेबांनी सांगितलं वसूल करा. तुम्हाला की मला नियम माहिती आहे, वसूल करणारच मी, पण प्रश्न असा आहे की या 2 गाड्यांकडनं अतिरिक्त कर किंवा दंडाची रक्कम आहे, ती वसूल करण्याचा खर्च हा त्या रक्कमेपेक्षा अधिक आहे. तर अधिकारी त्याचा जो कोण साहेब होता तो म्हणाला, म्हणजे काय असेल तर असेल ना, दंड तर भरायलाच हवा. भले तो दंड वसूल करण्याचा खर्च आपल्याला जास्त द्यावा लागला तरीही हरकत नाही, पण त्या नियम तो नियम सगळ्यांनाच लागू आहे. आपल्यासारखं कायदा सगळ्यांना समान आहे असं नुसतं कागदावरती नसतं, तिथे अनेक देशात तर पाळला जातो तसा नियम. तर त्या जगात कारकून अशी आपल्याकडची जर त्याची तुलना करायची झाली तर या पातळीवरतीच ती व्यक्ती होती. ती व्यक्ती त्यांनी त्या आपल्या साहेबाला सांगितलं, हा कर मला वसूल करायला हवा, आणि मग तो कर वसुलीची प्रक्रिया सुरू झाली. ज्या व्यक्तीला हा अधिक दंड आणि अधिक दंड म्हणजे मूळची रक्कम न भरली ती रक्कम आणि अधिक दंड द्यावा लागला, ती काय रक्कम होती, त्या व्यक्तीने स्वतःच्या पगारातनं ती रक्कम दिली. त्याचा खर्च सरकारला अधिक झाला. इंग्लंड सरकारकडनं त्याच्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागला. म्हणजे 100 रुपये वसूल करण्यासाठी 300 रुपये खर्च झाला. हरकत नाही, नियम आहे तो पाळायला हवा, म्हणून ती खर्चाची वसुली झाली. आणि हा खर्च अधिक का झाला हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. हा प्रश्न अधिक आला तर साहजिकच आहे. त्या व्यक्तीकडनं दंडाची वसुली करण्याचा खर्च सरकारला अधिक झाला. याचं कारण ज्या व्यक्तीकडनं तो खर्च वसूल करायचा होता ती व्यक्ती राहते त्या घराचं नाव व्हाईट हाऊस. मिशेलिन ओबामा यांच्या पत्नीच्या गाडीतनं हा प्रकार घडला. त्यांना त्या कर द्यायला विसरल्या किंवा काय असेल गडबडीमध्ये त्यांच्याकडनं राहून गेलं असेल. पण अमेरिकेच्या अध्यक्षाच्या पत्नीला असं कसं सांगायचं, बुवा आम्ही तुमचा टोलच भरला नाही, असं काय, म्हणजे तुम्ही टोलची रक्कम द्या. कुठलीही शंका त्या व्यवस्थेला आली नाही. ती कर्जाची रक्कम वसूल केली. मिशेल ओबामा यांनी, अहो जरा बघा तुम्ही एवढे अध्यक्ष असे कशी रक्कम घेताय आमच्याकडनं, अशी तक्रार केली नाही. अध्यक्षाची पत्नी म्हणून जो काही भत्ता असतो त्या भत्त्यातनं रीतसर ती पैशाची रक्कम भरली आणि हा प्रश्न मिटला. असं होऊ शकतं का? असं ज्या प्रदेशांमध्ये होतं त्या प्रदेशांमध्ये आजच्या दिनाची सुरुवात होते किंवा ते दिन बघायला मिळतात लोकांना. कारण आजच्या दिनासाठी व्यवस्था सक्षम असाव्या लागतात. व्यवस्थांचं सक्षमीकरण होणं, कारण व्यक्ती काहीही करू शकत नाही. आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, समस्या काय आपल्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांचा भर हा व्यक्तीवर असतो. आपण सगळे प्रचंड समाज म्हणून व्यक्तिपूजक आहोत. हा माणूस आलाय, आपलं तत्वज्ञानच सांगतो की काय तो संभवामी युगे युगे असा अंधकार जेव्हा होतो आणि एकंदर जेव्हा सगळं लयाला जायचं येतं तेव्हा मी कुणाच्या तरी अवतारातनं पृथ्वीवर येतो आणि तुमचा उद्धार करतो. शासन व्यवस्था, नवीन शासन व्यवस्था म्हणजे उद्धार वर्ण खालती येऊन कोणीही करत नाही, तुमचा तुम्हाला करावा लागतो. व्यवस्था सक्षम असाव्या लागतात. मग व्यवस्था सक्षम असतात त्या देशांना ही प्रगती जाणवते, त्या देशांमधनं ही प्रगती होऊ शकते. ते देश आणि आपण कुठे आहोत हा पुढच्या भागात मी तुम्हाला त्याची जरा गंमत आकडेवारीच्या मदतीनं सांगेन. याचं कारण असं की कळलं पाहिजे आपल्याला. काय कळलं पाहिजे? मध्यंतरी 1-1.5 महिन्यापूर्वी आपले पंतप्रधान चीनमध्ये गेलेले होते. चीनमध्ये त्यांनी घोषणा काय केली, तुम्ही त्यावेळेची वर्तमानपत्र काढून बघा. त्यांनी अशी घोषणा केली की चीनच्या इतकी भारताची पोलाद निर्मिती आपण आणून ठेवणार. खूपच छान घोषणा आहे. आपल्याला भयंकर अभिमान वाटेल असा की येस, चीनच्या बरोबरीने आपण पोलाद निर्मितीमध्ये येणार. आपली पोलाद निर्मितीची क्षमता 50,000 टन अशी आहे. जी काही खासगी SAI म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा टाटा स्टील किंवा या ज्या काही कंपन्यांकडनं जी काही पोलाद निर्मिती होती त्या पोलाद निर्मितीची ही एकंदर क्षमता ही आपली 50 मिलियन टन्स म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख म्हणजे 50 मिलियन म्हणजे 5 कोटी टन्स असं वर्षभरात आपल्या देशामध्ये पोलाद तयार होतं.
चीनला आपण मागे टाकू असं नरेंद्र मोदी यांचं विधान आहे. काढून बघा, आत्ताची घटना आहे चीनमध्ये गेलेल्या असताना. त्यावेळेला मी मुद्दामून हे सगळं आता अभ्यास करायला आवडतो, मला बरं वाटतं हे सांगायला. त्यावेळेला मी चीनची पोलाद निर्मितीची क्षमता त्याची आकडेवारी मिळवली. 50 मिलियन टन्स म्हणजे 5 कोटी टन्स ही आपली देशाची पोलाद निर्मितीची वर्षाची क्षमता आहे. तशी क्षमता असलेले चीनमध्ये फक्त 13 खासगी कारखाने आहेत. कल्पना करा, 5 कोटी टन आपण वर्षाला पोलाद तयार करतो. टाटा स्टील, स्टील अथॉरिटी, तुम्ही म्हणाले का मित्तल सगळे पकडून, तशी क्षमता असलेले 13 कारखाने खासगी क्षेत्रामध्ये एकट्या चीनमध्ये आहेत. हे प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जाणवेल की मग आपण जी तुलना करतो ती तुलना काय असते. तुलना करताना पण कशी तुलना करायची हे आपल्याला कळावं लागतं ना हो. समोरच्याला काहीच कळत असेल तर तुलना काही कोणाशीही करता येऊ शकते. म्हणजे मी स्वतःला बुद्धिमान समजूच असेल आणि समोरचा कोणीतरी फारसा असा काही माहीत नसलेला असेल तर मी म्हटलं अरे मी आपल्या आर्किमिडीज किंवा आपला मोठा शास्त्रज्ञ त्याच्या बुद्धिमत्तेच्या तोडीचा आहे वगैरे, त्याला काही कळणार नाही. त्याला जे कळणार नाही ते तीच आपली अवस्था, कारण आपल्याला काही कळत नाही. कारण तुलना करताना आपल्याकडे कुठे आहोत आपण हे सतत कळत राहायला पाहिजे ना. ते आपण समजूनच घेत नाही. याचं कारण असं की हा आपला जो मध्यमवर्ग नावाने ओळखला जाणारा समाज आहे ना, हा या विषयात रसच घेत नाही. माझा सगळ्यात मोठा दुःखाचा भाग हा तो आहे. आणि आपण खरं म्हणजे बरेचसे जर नोकरदार असू तर बाय डिफॉल्ट प्रामाणिक करदाते असतो, कारण पगारातच जातो. प्रामाणिकपणे बाय डिफॉल्ट करदाते असताना सुद्धा आपण या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही. त्यामुळे ही स्वप्न आपल्याला पटकन खरी वाटतात आणि हे प्रत्येक टप्प्यावरती जाणवतं. आणि विशेषतः मला हे व्याख्यान जिथे जिथे जातो तिथे तिथे मी या मध्यमवर्ग नावाच्या संकल्पनेविषयी नेहमी बोलत असतो की हे पावर आपण प्रामाणिक करदाते आहोत. आपण हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. हे का समजून घ्यायला पाहिजे? पूर्वी भीमा कुलकर्णी नावाच्या 60च्या दशकामध्ये पुण्यामध्ये अर्थविषयक लेखन करणारे अर्थतज्ञ होऊन गेले. खूप छान. आता कुलकर्णी आडनाव पुण्याचे म्हणजे तिरके असणार सांगायची गरजच नाही. त्यांनी एके ठिकाणी खूप छान लिहून ठेवलंय. ते असं म्हणाले की अर्थशास्त्रामध्ये 2च संकल्पना असतात, गरीब आणि श्रीमंत. मध्यमवर्ग ही संकल्पनाच नाही. तर मग असं कसं करायचं, चालणार कसं? आपण सगळे स्वतःला मध्यमवर्गीय मानतो आणि असतोच म्हणजे बऱ्यापैकी. तर मग मध्यमवर्गीय हा अर्थशास्त्राच्या वृत्तीतनं त्याचा बसवायचा कसा? तर भीमा कुलकर्णींनी हा प्रश्न सोडून टाकलेला आहे. फार सुंदर त्याचं उत्तर दिलं त्याने. त्यांनी असं लिहिले की जो गरिबाला लाथाडतो त्याला श्रीमंत लाथाडतो तो मध्यमवर्ग. सोपं आहे. मग हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण मगासपासून तुम्ही मुद्दा मांडतोय, अर्थविषयक जाणीवांच्या विषयी असलेले कमालीचं आपलं दुर्लक्ष. आणि हे दुर्लक्ष पदोपदी जाणवतं आपल्याला. आणि किती जाणवतं ते त्याची तुम्हाला आणखी पुढे गंमत सांगतो. मगाशी तुम्हाला 13 कंपन्यांचा दाखला दिला. त्याच वेळेला मी चीनचं वर्षाचं पोलादाचं उत्पादन किती त्याची आकडेवारी मुद्दामून घेतली. आपल्या 50 मिलियन टन्स 5 कोटी टन आपलं पोलादाचं उत्पादन. चीनमध्ये तशा क्षमता असलेल्या 13 कारखाने, हा मुद्दा कळलाच. चीनचं या वर्षाचं म्हणजे 2014-15 साली नरेंद्र मोदी 2 महिन्यापूर्वी चीनमध्ये गेलेले होते. 2015 सालचं चीनचं उत्पादन पोलादाचं 700 मिलियन टन्स म्हणजे 70 कोटी टन असं असणार आहे. आपण 5 कोटी टनावरती आहोत. कुठे जायचंय हे का माहित असायला हवं, कारण मगाशी तुलनेचा दाखला दिला. आणि मध्यंतरी या तज्ज्ञ म्हणणाऱ्या मंडळींनी किंवा विशेषतः इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी एक नवीन शब्दप्रयोग तयार केला होता, चिंडिया. म्हणजे चीन आणि इंडिया. आता तुम्हाला अनेक ठिकाणी राजकीय नेते किंवा सत्ताधारी किंवा जे कोण असतात ते सांगताना दिसतील की चीन आणि भारत जगाला पुढचं नेतृत्व देणार आहे. बकवास आहे होय, म्हणजे खूपच बकवास आहे. म्हणजे नेतृत्व देणार असतील पण एक हत्ती, मुंगीनी म्हणणं की मी डाएट करणं आणि हत्तीनी म्हणणं मी डाएट करणं, ह्याच्यामध्ये जो फरक असेल हा दोघांच्या अर्थव्यवस्थेमधला फरक आहे. तिने एक दिवस उपास केला आणि हत्तीने एक दिवस उपास केला, ह्याच्यात तो काय फरक पडेल? तसा अर्थव्यवस्थेमधला हा फरक आहे. तो खरंच समजून घ्यायला हवा. मुद्दा क्रमांक 2. आता अर्थसंकल्प सादर होईल. 2 दिवसापूर्वी अरुण जेटली यांनी विधान केलं की भारताची अर्थव्यवस्था जगाच्या म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच $2.1 ट्रिलियन झालेली आहे. प्रचंड मोठी ताकदीची अर्थव्यवस्था आपली आहे. खरंच महत्वाचं आहे. कारण का समजून घ्यायला हवं की याच कारणांसाठी आपल्याला 1991 किंवा या सगळ्या कालखंडामध्ये सोनं गहाण ठेवून देश वाचवावा लागलेला होता. फारच छान. 2.1 ट्रिलियन इकॉनॉमी. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी.
ज्याला कोणाला गुणाकार भागाकार करायला आवडतो त्यांनी करून बघा. डॉलरचा आजचा दर 68 रुपये, 68 गुणिले 1,00,000 कोटी गुणिले 2.1, फारच मस्त अंकगणित आहे. तर 2.1 ची ही इकॉनॉमी आहे. चीन, कारण आपला शेजारी, त्याची लगेच तुलना करायला हवी. 6.3 ट्रिलियन डॉलर्स, 6.3 म्हणजे 6 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था. आपण 2 ट्रिलियन वरती आहे. आपली परकीय चलनाची गंगाजळी प्रचंड झाली असं अरुण जेटली आता म्हणाले 2 दिवसापूर्वी. 2 म्हणजे अगदी बरोबर 2 दिवसापूर्वीची गोष्ट. कारण परकीय चलनाची गंगाजळी खूप महत्वाची आहे. ती किती झाली तर काहीतरी 250-300 कोटी डॉलर्स त्यांनी सांगितलं की एवढे रिझर्व्ह आहेत आपल्याकडे. त्यामुळे डॉलरचे कमी जास्त झाले तरी लगेच भारतीय बाजाराला फरक पडणार नाही. खूपच चांगला विचार आहे, अतिशय महत्वाची घटना आहे. कारण ते कमी झाले म्हणून तर आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. चीनची परकीय चलनाची गंगाजळी आपल्या 6.5 पट आहे. याचा अर्थ असा की भारत हे समजा असं मॉलमध्ये ठेवतात तसं उत्पादन आहे असं गृहीत धरलं आपण की छान तिथे मिक्सर ठेवलेला असतो, टीव्ही ठेवलेला असतो, तसं भारत हे नावाचं एक उत्पादन आहे असं तर तुम्ही स्वतःच्या कल्पनेने समजू शकला. तर ते उत्पादन घेण्यासाठी चीनला बँकेत सुद्धा जावं लागणार नाही. खिशात जी काही चिल्लर आहे त्या चिल्लरवरती भारत हे नावाचं उत्पादन घेता येऊ शकेल. इतका अर्थव्यवस्थेमधला फरक आहे. हा इतका मोठा फरक आहे. आणखी तुम्हाला एक महत्वाचा दाखला देतो की याच्यावरनं जर लक्षात येत नसेल, आपली अर्थव्यवस्था तुम्हाला 6.3 सांगितलं, चीनची अवस्था. मग जगात मोठा कोण आहे? तो जगात अर्थातच अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी आहे. अमेरिका 18.2 ट्रिलियन डॉलर्स, 18.2 ट्रिलियन डॉलर्स, म्हणजे परत पुन्हा एकदा तेच गणित, 18 लाख कोटी डॉलर्सची ही मोठी अर्थव्यवस्था आहे. तर आपल्याला कुठे जायचंय हे सतत माहीत असायला हवं. कारण ते जायचंय कुठे हे माहीत असलं तरच अंतर किती आहे आणि प्रयत्न किती करायचे हे आपल्याला कळून घेता येतं. मध्यंतरी आता म्हणजे आजचीच घटना, आज ती बातमी वाचली असेल तुम्ही, काल रस्त्यांविषयी आपल्या देशाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी समिती होती आणि त्याची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की देशामध्ये हायवे महामार्गाचं जाळं वाढवायचं. चांगला निर्णय, अतिशय महत्वाचा निर्णय. अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा ती योजना हातात घेतली होती. खंडुरी नावाचे रस्ते बांधणीचे त्यांचे मंत्री होते. ती योजना होती गोल्डन क्वाड्रिलॅटरल, म्हणजे सुवर्ण चतुष्कोन, म्हणजे देशातली 4 महानगर ही महामार्गाने जोडायची. त्यावेळेला त्याचा वेग किती होता आपल्याला कल्पना आहे का? असेल तर आनंदच आहे. 11 किलोमीटर प्रतिदिन असा वेग असायला हवा होता असं ठरलेलं होतं. तर त्यांच्या काळात 9.5 किलोमीटर प्रतिदिन, म्हणजे देशामध्ये 9.5 किलोमीटर दिवसाला आपण महामार्ग बांधत होतो. 9.5 किलोमीटर प्रतिदिन. तो नंतर NHAI झालं, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या, जमिनीच्या हस्तांतरणाचे मुद्दे झाले. तो किती कमी झाला? भारताच्या 125 कोटींच्या एवढ्या प्रचंड खंडप्राय देशामध्ये महामार्ग बांधणीचा वेग दिवसाला फक्त 3 किलोमीटर इतका कमी येऊन ठेपला. दिवसाला 3. आणि अंतर किती करायचे आपल्याला? पूर्ण 1800 किलोमीटर. असं 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 तुम्ही कल्पना करा, म्हणजे अधिक तपशिलात जात नाही. तो 3 किलोमीटर पर्यंत येऊन पोचला. मग आता हे सरकार सांगतंय की आम्ही हा वाढवणार. आता जे कोणी व्यापाराशी संबंधित असतील किंवा अन्य कुठल्या क्षेत्राशी संबंधित असतील की त्यांना माहिती असेल की वाढ ही अशी इतकी झटापटीनं होत नाही. म्हणजे तुम्ही महिन्याला समजा 50,000 रुपये कमवताय, तर एखाद्या महिन्यामध्ये लॉटरी लागणं वगैरे असा जर अपघात सोडला तर म्हणून तुमचं उत्पन्न एकदम 100 लाख 500 लाख असं होत नाही ना. आपण कष्ट करून जे काही पैसे वाढवतो, 50,000 ते 55,000 होतील, 60,000 होतील, अशा पद्धतीनेच आपली मर्यादा वाढत राहते ना. कारण बेरीज होत राहते, उत्पन्नाची गुणाकार होत नाही आपला. आता या सरकारने घोषणा केली की आमचं रेल्वे आपलं महामार्गांचं जाळं वाढवायचंय. किती वाढवायचंय? तर दिवसाला आमचा महामार्ग बांधणीचा वेग वाढवायचा आहे, तो 30 किलोमीटर प्रतिदिन घेऊन जायचा आहे. 3 किलोमीटर सध्या आहे, तो एकदम 30 किलोमीटर वरती जाणार. गेलं तर चांगलंच आहे, तुम्हाला आम्हाला काय वाईट वाटणार नाही त्याच्यामध्ये. पण हे शक्य आहे का याचा विचार आपण करायला हवा. कारण ही अंदाज नसतो हा आपल्या विधानांचा, इतरांच्या जे काही सांगतात त्याचा. त्यामुळे आपल्याला ते अरे 30 किलोमीटर दिवसाचे रस्ते बांधणार, त्यामुळे त्याला आपल्याला ते खूप खरं वाटलं. हो, म्हणजे फारच छान, पटकन रस्ते जोडले जातील. याच्या संदर्भात तुम्हाला एक अतिशय महत्वाचा किस्सा सांगतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचे लष्कराचे प्रमुख होते, त्यांचं नाव जनरल ड्वाईट आयसेनहॉवर.
आयसेनहॉवर यांनी अख्खी अमेरिका त्यावेळेला जीपनी इकडून तिकडे युद्धामध्ये शब्दशः तुडवली आणि त्यामुळे झालं असं की त्यांना पाठदुखीचा आजार सुरू झाला, त्यांना कंबरड म्हणजे शब्दशः मोडलं असं म्हणतात, तशी त्यांची अवस्था झाली. पुढे ते राजकारणामध्ये आले आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष बनले. ही 1950च्या आसपासची घटना, कारण 1953-54 साली मुस्लिम ब्रदरहूड वगैरे या सगळ्या संघटनांचा जन्म झाला. तर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला, अटल बिहारी वाजपेयी सरकारने 95-96 नंतरच्या काही निवडणुकांमध्ये सरकार आलं त्यावेळेला गोल्डन क्वाड्रिलेटरचा हा निर्णय घेतला, सुवर्ण चतुष्कोन योजनेचा. 1950 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदी जनरल आयसेनहॉवर आले. त्यांनी काय निर्णय घेतला, तुम्हाला थक्क व्हाल तुम्ही हे सांगितलं तर, त्यांनी असा पण केला, पण निर्णय घेतला नाही, पण केला, माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये अमेरिकेच्या 2 शहरांना कुठल्याही राज्यामध्ये ते असो कुठल्याही वळणाशिवाय आणि कुठल्याही सिग्नल शिवाय जोडणारे रस्ते मी बांधीन. अमेरिकेच्या सर्व शहरांना, जी शहरं गणली जातात त्या सर्व शहरांना कुठल्याही वळण वाकाशिवाय सिग्नल शिवाय जोडणारे रस्ते मी बांधीन. आणि सगळ्यात मोठा तुमचा आमचा प्रॉब्लेम हा की त्यांनी खरंच बांधले, करून दाखवलं. मग करून दाखवलं म्हणून मग ते करून दाखवलं असं त्यांना म्हणता आलं, म्हणाले नाही ते पण त्यांनी करून दाखवलं. ते तुम्हाला माहितीये का की कोण कोण करून दाखवलं, काय म्हणतं आणि काय होतं. तर त्यातल्या गमतीचा भाग असा की मग त्या ताकदीवर जे पुढे अमेरिकेला महासत्ता ज्यांनी बनवलं ते केनेडी, JF केनेडी यांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज ग्रेट. अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज ग्रेट, बट इट्स अदर वे अराउंड, अमेरिका इज ग्रेट बिकॉज रोड्स आर गुड. रस्ते उत्तम आहेत म्हणून अमेरिका महान आहे. आम्ही महान आहोत म्हणून आमचे रस्ते चांगले तसं नाही. आम्ही महान झालो कारण पहिले रस्ते चांगले बांधले. कधी 1950 दुसरं महायुद्ध संपल्यानंतर वर्ल्ड बँक आणि या सगळ्या संस्था जन्मालाही आल्या नव्हत्या आणि हे स्वप्नच आपल्याला मुळात 1995 साली पडलं, ते सुद्धा 4 शहरांपुरतं. आपला प्रॉब्लेम आता हळूहळू मला असं वाटतं लक्षात येईल की लहान स्वप्नच लहान पडतात आपल्याला. काय कठीणच आहे, म्हणजे आमची येथे कुठेही शाखा नाही हाच प्रॉब्लेम आहे ना आपला सगळ्या. स्वप्नच लहानपणाने सुरू होतं. मी असं उत्पादन करीन की जगात सगळीकडे विकलं जाईल की नाही, आमची कुठेही शाखा नाही. ती सगळी मूळ समस्या आहे. त्यामुळे या समस्येतनं निर्माण होणारी आव्हानं आणि त्या आव्हानांना मिळणारी एकंदर उत्तरं ही पण अशी लिंबूटिंबूच असतात सगळी अशी. मग आपण असे राहतो. मग कसे राहतो असे, तर मग अशी महामार्गाचा दाखला देत होतो. तर आपल्या संपूर्ण भारतातल्या रस्त्यांची लांबी किती आहे, 1,37,712 किलोमीटर. मग त्याच्यामध्ये तुम्ही मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे पकडा, दिल्ली गुरगाव, जे काय तुम्हाला जे कुठले रस्ते दिसतात हा बाहेरचा तो सुद्धा त्यामध्ये पकडा, 1,37,112 किलोमीटर हे आपल्या देशातल्या एकंदर रस्त्यांची लांबी आहे. पुन्हा एकदा चीनचा दाखला देतो, कारण अमेरिकेपर्यंत त्याची गरजच नाही आपल्याला, ते फारच हाताबाहेरच प्रकरण आहे सगळं. फक्त चीनचा दाखला द्यावा. चीनमधल्या फक्त एक्सप्रेस हायवेची म्हणजे अख्खे रस्ते नाही, आपल्या देशातल्या रस्त्यांची लांबी 1,37,712. चीनमधल्या फक्त एक्सप्रेस हायवेची लांबी 1,13,334 किलोमीटर आहे. चीनमधल्या एकंदर रस्त्यांची लांबी 43,56,5200 किलोमीटर आहे. 43,56,200 किलोमीटर. आपल्या देशातल्या रस्त्यांची लांबी 1,37,712 किलोमीटर. आता हे सगळं तुम्हाला खूप दुःख व्हावं आणि आजची संध्याकाळ वाईट जावी यासाठी सांगत नाहीये. मी आता एकदम नैराश्य देऊ शकेल की बापरे काहीच होणार नाही, कसं काय होणार वगैरे. तसं आलं तर मला बरं वाटेल, कारण मला तेच माझं काम वाटतं की हा जो सगळा सुखात असल्याचा डोलारा आहे त्या डोलाऱ्याला पहिली आपण म्हणजे टाचणी लावायला हवी, कारण ते जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना तोपर्यंत या प्रगतीच्या वास्तवाचा जाणीवच होणार नाही. आपलं पुन्हा एकदा म्हणजे सतत मी प्रॉब्लेम्स काय आपले हे सांगत नाही. ते एक तत्वज्ञान आपल्याला सांगतात ना काय, तर ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे असा जर प्रश्न पडला तर अर्धा भरलेल्या ग्लासकडे लक्ष द्या तुम्ही. कारण का तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रॉब्लेम तोच आहे, तो अर्धाच राहतोय भरलेला. किती वर्षानुवर्ष आपलं काम चालू आहे ही अवस्था जातच नाहीये नाही. आणि ती सगळी ही तत्वज्ञानाशी निगडीत आहे. त्यामुळे हे जे तत्वज्ञान असेल ना त्या तत्वज्ञानामधला सगळ्यात गचाळ वाक्य जर कुठलं असेल ते प्रत्येक मराठी माणसाने स्वतःच्या मनशक्तीतनं स्वतःच्या मेंदूमधनं स्वतःच्या शब्दसंख्येतनं काढून टाकावं. तो वाक्प्रचार म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरा. इतका वाईट सल्ला जगात कोणीच कोणाला देऊ शकत नाही. तुझे पाय लांब आहेत का, तू पाय पोटाशी घेऊन बसतो, कारण अंथरूण तुझं लहान आहे ना, तू लहान अंथरुणातच असं नाही सांगावं. असं वाटत की इतकं अंथरूण मोठं कर की 4 जणांना आणखी झोपायचं वाटलं तरी हरकत नाही.
सांगताना आपण सांगतो अंतरून पाहून पाय पसरते बाबा सांभाळ रे बाबा. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे आपला. म्हणजे ही खरोखर मी गंमत खरंच करत नाहीये. म्हणजे कुठल्या तरी संस्थेतनं कुठल्या तरी विद्यापीठातनं नापास झालेल्या मुलाला 16व्या वर्षी कॉम्प्युटरचा कारखाना काढावा लागतो, काढायची इच्छा होते आणि तो अख्ख्या जगातला उत्तम कॉम्प्युटर काढतो. बिल गेट्स नाही, मायकेल डेल. हे असं का होतं या सगळ्या व्यवस्थेमध्ये? याचं कारण असं की ही लांबची स्वप्न बघायची सवय लागते. लांबची स्वप्न बघायची सवय कधी लागते? तुम्ही व्यवस्था सुदृढ केल्यात की. नुसतं तुम्ही स्टार्टअप इंडिया म्हणून स्टार्टअप इंडिया होत नाही. स्टार्टअप इंडिया कॅलिफोर्नियातच का जन्माला येतात स्टार्टअप याचं कारण वातावरण तसं आहे. आणि चांगल्या कल्पनेला मग ती मांसाहाराशी संबंधित आहे की लिफ्टशी संबंधित आहे का ती अमुक जातीच्या माणसाची का तमुक जातीच्या माणसाची असे निकष नसतात. हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत याच्या पलीकडे आपण जात नाही तोपर्यंत कोणीही कितीही व्यक्ती आली कितीही त्यांनी आश्वासन दिली तरी आजच्या दिनाची सुरुवातच होऊ शकत नाही. तर मी तू खूप नकारात्मक बोलतोय का तुम्हाला असं वाटेल? नकारात्मक नाही, हे खूप वास्तववादी आहे. याच्यापेक्षा नकारात्मक मी अग्रलेखामध्ये लिहितो ते नकारात्मक मला म्हणायला हवं. हे खरंच वास्तव आहे. म्हणजे एखादी चांगली चमकदार कल्पना आहे, ती कल्पना आपल्याकडे म्हणजे अनेक समस्यांमधली ही समस्या की एखादा ती चमकदार कल्पना घेऊन बाजारामध्ये गेला तर पहिला प्रश्न त्याचा आडनाव काय म्हणणार आपण. त्या आडनावानंतर तो कुठला आहे हे ठरवायचा प्रयत्न करणार. तो कुठला आहे म्हणजे आपल्यापैकी आहे का त्यांच्यापैकी आहे, धर्माच्या पातळीवरती होणार. एकदा धर्माचा प्रश्न मिटला की मग हा कुठल्या गावचा म्हणजे आपल्या ज्ञातीतला आहे का आणखी कुठला आहे त्या पातळीवरती जाणार. मग त्याचं कौतुक करायचं की नाही ते ठरणार. याचं होत नाही हो, असं खरंच होत नाही. मध्यंतरी व्यंकटेश्वरन म्हणून केमिकल सायन्स ज्यांना गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळालं ते भारतामध्ये आले होते, मूळचे चेन्नईचे. आता आपलं कसं असतं की एकदा गावचा माणूस मोठा झाला की तो परत कधी आला तर आमच्या गावचा म्हणून सगळे टाळ्या पिटतात आणि त्याचा सत्कार वगैरे करतात. मग शाळामध्ये त्याला बोलवतात, देवळामध्ये बोलवतात, मग ते ज्ञाती बांधव त्याचा आणखी वेगळा कुठला सत्कार करायचा तो करतात. तसं याला चेन्नईला आपल्या शाळेमध्ये बोलवलं आणि शाळेमधल्या शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं हा लहानपणापासून. आणि कसं असतं की एकदा तो मोठा झाला की हा लहानपणापासूनच हुशार होता हो वगैरे वगैरे असं शिक्षिका कौतुकाने सांगतात. लहानपणी खरं त्याला पटके म्हणून बाहेर सुद्धा उभं केलेलं असेल. कारण माझा असा ठाम सिद्धांत आहे की जगाचा इतिहास हा वर्गाबाहेर राहिलेला उभे राहिलेल्या मुलांचा घडलेला आहे. बोर्डात आलेल्यांकडनं नोकरी करण्याच्या पलीकडे काही घडलेलं नाही. तर त्या शाळेमध्ये यांचा सत्कार झाला आणि तिथे गावचे जे कोण प्रमुख सरपंच किंवा महापौर होते त्यांनी त्यांचं सांगितलं की आमचं भारतीय म्हणून फार अभिमान आहे आम्हाला. तर नंतर हे भाषणाला उभे राहिले. म्हणजे भारतीय वगैरे अजिबात नाही म्हणाले. कर्मधर्म संयोगाने माझे वडील इथे होते म्हणून माझा इथे जन्म झाला, पण माझा भारतीयत्वाशी काही संबंध नाही. मी जन्माने इथं आहे, कर्माने मी ब्रिटिश नागरिक आहे. आणि ते पुढे म्हणाले ते फार भयानक आहे. ते असं म्हणाले आणि इतकं चांगलं त्यांनी म्हणजे धडच दाखवलं. मला मनापासून कौतुक वाटलं. ते म्हणाले की भारतात असतो ना ते एवढं चांगलं काम करू शकलो नसतो. ही आत्ताची घटना म्हणजे 3 आठवड्यापूर्वीची. तुम्ही सायन्स काँग्रेसच्या वेळेला ते लोक येऊन गेले होते, सगळे शास्त्रज्ञ होते आणि सायन्स काँग्रेसमध्ये सर्कस आहे असं ते म्हणाले होते. ते हे शास्त्रज्ञ होते आणि ते खरंच आहे हो. कारण आपल्याकडे काही सांगायला गेलं की ते आमच्याकडे होतच असं आपण सांगतो. म्हणजे ते सिद्धांत इतके थोर असतात. विमान आपल्याकडे उडलेलं होतं, ते पुढे काय झालं ते सांगता येत नाही. प्लास्टिक सर्जरी, गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी, ते पुढे का नाही आले ते सांगता येत नाही आपल्याला. औषधांचं आपल्या सुश्रुताने कधीच औषधं करून ठेवलेली, मग पुढे काय झालं त्या औषधांचं ते माहिती नाही आपल्याला. अहो 1630 साली शिवाजी महाराज जन्माला आले, 1680 साली गेले. 50 वर्षाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या तुमच्या आमच्या सगळ्यांचा मानबिंदू आहे तो इतिहासाचा. त्यांचे किल्ले आपल्याला नाही राखता आले. 1611 साली शेक्सपियर गेला. त्या शेक्सपियरची हस्तलिखित साहेबांनी जपून ठेवली. हस्तलिखित आपल्याला त्या शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याकडनं कळत नाही, हा इंग्रजांचा आधार घ्यावा लागतो. हे अशासाठी सांगतोय की पुढचं 400-500 वर्षानंतर स्वप्न बघावं लागतं तरच हे देश मोठे होतात. आता कुठलाही प्रकल्प आपल्या सरकारने बांधला, एक्सप्रेस वे असेल, काय पूल बांधला असेल, फ्लायओव्हर, मध्यंतरी फ्लायओव्हरची खूप लाट आली होती. काही प्रॉब्लेम झाला बांध फ्लायओव्हर, इकडे काही अडचण आहे बांध फ्लायओव्हर, असे आपण एक फ्लायओव्हर करून टाकले. आणि मग काही दिवसांनी कळलं की ते कमी पडतात. मग तेव्हा आपल्या सरकारने कारण काय सांगितलं की लोकसंख्येचा प्रस्फोट झाला, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाहनं वाढली, यामुळे ती जी काही आम्ही प्रकल्पाची रचना केलेली होती ती कमी पडली आणि मग तो प्रकल्प लहान वाटायला लागला. आणि मग त्यामुळे आता काय करणार, आता आणखी फ्लायओव्हर बांधावं लागणार, फ्लायओव्हरच्या वरती फ्लायओव्हर. इंग्रजांनी गेटवे ऑफ इंडियाच्या आधी व्हीटी स्टेशन बांधलं. एवढी गर्दी वाढली, 150 वर्ष होऊन गेली, कमी पडतंय का? हा फरक
हा जो फरक आहे ना, हा देशातल्या व्यवस्थेचा आणि त्या व्यवस्थेतनं अत्यंत सुदृढपणे आपल्याला न्याय मिळेल, आपल्याला गुणांचं चीज होईल आपल्या, आणि आपल्या या गुणांचं चीज झालेलं जे काय होतं ते आपल्याला त्याच्या मातीमध्ये त्याचा फायदा मिळवता येईल. या व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था तयार होते, माणसं तयार होतात, त्यांच्याकडनं अशी कामं होतात मुळात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सगळ्यांना तुम्हाला जे करायचं आहे ते व्यवस्था तयार करावी लागणार आहे. आणि व्यवस्था म्हणजे फक्त सरकार नाही, व्यवस्था म्हणजे आपण असतो. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो त्याच्यावरती सुद्धा. जर्मनीमधनं येत असतानाची गोष्ट, माझ्यावर माझा मित्र होता, त्याने मुलासाठी रिमोट कंट्रोलवर चालणारी मोटार घेतली आणि ती जी कोण विक्रेती होती तिने दाखवली काउंटरवरती, छान चालते, पटापटा वळते वगैरे. 5-6 तास होते विमानाला. मग ते मुलाच्या आधी म्हटलं आपणच कळ म्हणून त्या माझ्या मित्राने ती बाहेर काढली. ड्युटी फ्री मधली होती, ती काही पॅकेट टाकावी लागली नव्हती. एअरपोर्टवर तो बसल्या बसल्या टाइमपास करत ती चालवायला गेला. ती काही चालेना. आणि मला काय आपल्याला गंडोलं बघ, कारण गंडोलं वगैरे आपल्याला अनुभव असतो ना, सगळे आपल्या रक्तातले अनुभव असतात. सगळे असं दुकानदार असेच फसवतात वगैरे हे आपल्याला माहिती असतं. तो म्हटलं असं नसेल, ते काहीतरी चूक झाली असेल आपली, आपण बघू, मॅन्युअल बघू, वाचू. नाही म्हणाला हे गंडोलं जाणार आहे, बदलूनच घ्यायला हवे, हे काही खरं नाही त्याच्यामुळे. तर आम्ही परत त्या दुकानामध्ये गेलो आणि तिला सांगितलं, तिची विक्रेती होती तिला, की बाई ग, हे जे तू यंत्र दिलंच आम्हाला ते काही चालत नाही, तुझ्याकडे चाललं आणि आम्हाला तू फसवलं. तर डायरेक्ट आपण म्हणजे फसवलं वगैरे विधानच करतो ना, विचाराची पद्धतच नसते. म्हणजे यू चिटेड वगैरे वगैरे असं जे काय. तर त्यांनी सुरुवात केली. ती म्हणजे नाही, शक्यच नाही, चालणारच आहे, उत्तम आहे. तर नाही, आम्हाला त्यांच्याकडे चालत नाही. तो दाखवायला गेला, ती चाले ना, ते जा इकडे. तिने घेतली आणि जे काय करायचं होतं ते केलं. आणि ती मगाशी जशी पळत होती तशीच पळायला लागली. तुम्हाला की नाही तुझ्याकडे चालते म्हणजे तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, आमचा नाही प्रॉब्लेम आहे. आपण कधी स्वतःमध्ये प्रॉब्लेम मान्यच करत नाही ना. भारतीय होत आपण थोर परंपरेचे पायी गवत, त्यामुळे आपलं सगळं छान असतं. तो हा ऐकायला तयार नाही. मोटारीमध्ये प्रॉब्लेम बदलून हवी. ती म्हणजे काही गरज नाही, कशाला बदलताय. नाही म्हणाला बदलून हवी, मला काही ती म्हणजे इथे चालली नाही माझ्या देखत, तुमच्या देखत इथे बाहेर गेल्यावर, भारतात गेल्यानंतर ती कशी चालणार. तुम्ही हरकत नाही, तुमचा हट्टच असेल तर घ्या बदलून. मग ते काय कोड बिल चेंज करायचं असतं ते सगळे केले. तर इंटरनॅशनल बिलिंग होतं, ती बदलून घेतली आम्ही याच्या हट्टापायी. ते दुकानात निघताना म्हणाले. आता हे जे तिचं वाक्य आहे ना, ते माझ्या मनावरती असं ना ड्रिल तसंच डोक्यातनं जाईल ना, इकडून तिकडून ज्या यातना होतील ना, ते यातनादायी वाक्य आहे. ती म्हणाली, अहो ही खराब कशी असेल, जर्मन कंपनीची आहे ती, आमच्या कंपनीची मोटर कधी खराब असू शकत नाही. आता तिला काय देशाभिमान, राष्ट्राभिमान, जर्मनी महासत्ता असं वाटतंय का? अजिबातच नाही. साधी काउंटरवरची विक्रेती ती. पण तिला आपल्या देशातल्या उत्पादनाची जी खात्री आहे, त्या खात्रीपर्यंत ज्या वेळेला आपण जायची व्यवस्था आपली होईल, त्यावेळेला आपण आजच्या दिनाच्या जवळपास पोहोचू. हा जो अभिमान असतो, हा त्या देशाच्या व्यवस्थेनं दिलेला असतो. किती सुंदर सहजपणे म्हणाली ती. आणि मग मी नंतर तिथे त्या विषयावर अधिक काम सुरू केलं आणि जर्मनीचे ब्रँड्स असं एक पुस्तक मुद्दाम मिळवलं जर्मन विद्यापीठातनं आणि ते त्याच्यावरती लिहिलं, तुम्ही उत्तम कुठलाही ब्रँड घ्या, मर्सिडीज असेल, BMW असेल, लॅमी पेन असेल, काय तुम्ही वाटेल ते सांगा, हे सगळं जर्मनीमधनंच काय येतं. काय संबंध नाही ना कारण एकाच माणसाकडनं. आणि आपले भारतीय कामगार तिथे जाऊन काम करतात ते उत्तम होतं. हे का होतं, याच्याकडे ती व्यवस्था सुदृढ करतात. त्यामुळे त्या व्यवस्थेच्या पातळीवरती आपण हे सगळे तुलना करत गेलो तर आपल्याला आजच्या दिनाचा किती पल्ला गाठायचा आहे हे मला असं वाटतं महत्वाचं त्याच्यातनं लक्षात घ्यायला हवं. हे मोजायचं कसं असतं, एक सोपं एकक असतं त्याचं. म्हणजे देशाची प्रगती कशी मोजायची हे खूप साधा मापदंड आहे. तो काय मापदंड आहे तर त्या देशातल्या दरडोई नागरिकाला मिळणारी ऊर्जा ही महत्वाची. कारण ऊर्जेच्या आधारे आपण वाढत असतो. झाड असेल तर कुंडी मोठी हवी, वाढायचं असेल तर पाणी घालायला हवं, खत द्यायला हवं, त्याची चांगली व्यवस्था करायला. तसंच माणसांचं आहे, तसंच समाजाचं आहे, तसंच प्रदेशाचं आहे. तर त्या देशातल्या प्रत्येक देशातल्या नागरिकाला किती ऊर्जा मिळते त्याचा एक घटक आहे. त्याला असं म्हणतात युनिट KGOE, म्हणजे किलोग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऑइल. KGOE, किलोग्रॅम ऑइल इक्विव्हॅलंट, असं ते घटक आहे. तर त्या घटकानुसार देशातल्या नागरिकाला किती ऊर्जा वापरायला मिळते त्याच्यावर ते देशाची प्रगती ठरत असते. अगदी सोपा मापदंड आहे. तर आपली किती, आपला एकक काय आहे हा 125 कोटी जनतेच्या भारताला, तर आपल्याला 565 KGOE इतकी ऊर्जा दरडोई वापरायला मिळते. दरडोई 565 किलोग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऑइल, म्हणजे ऑइल जाळल्यानंतर जेवढी काही ऊर्जा तयार होईल तेवढी 565 हा ते ऊर्जेचा एकक आहे. चीनची किती आहे? चीनची आपण 565 वरती आहोत.
चीन 1806 KGOE आहे, 565 आपण आहोत, चीन 1806 आहे. माझा आवडता देश जर्मनी, औद्योगिक आणि तंत्रज्ञान हे लक्षात घेते, कारण जर्मनी म्हटलं की अनेकांना फक्त हिटलरच आठवतो, त्याचं बाकीचं काम पण त्या देशाचं खूप महत्वाचं आहे. जर्मनीची KGOE मापकाची संख्या आहे 4003. 4003 KGOE इतकी ऊर्जा जर्मनीमधल्या प्रत्येक नागरिकाला मिळते. जगात जी महासत्ता म्हणून ओळखली जाते त्या अमेरिकेतली दरडोई ऊर्जा किती असेल? 7164 KGOE. 7164 KGOE इतकी ऊर्जा अमेरिकेतल्या नागरिकाला सहज वर्षाला वापरायला मिळते त्या एखाद्या प्रगतीचं प्रमाण आहे. मग त्याचा परिणाम कसा दिसतो तुम्हाला पुढची आकडेवारी सांगतो, ते भयंकर धक्का बसेल. त्या देशातली एक कंपनी जर तुम्ही घेतली, त्या कंपनीचं नाव समजा घेतलं, एक्झॉन मोबिल नावाची तेल क्षेत्रातली खूप मोठी कंपनी आहे. त्या कंपनीचा तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे याच्या इतकं दुःखदायक प्रसंग अधिक कुठला असणार नाही, मी जे पुढे सांगतोय ते. त्या कंपनीचा गेल्या वर्षीचा कर भरल्यानंतरचा नफा तुम्ही गुगल करून बघू शकता, मी नंतर कसा सांगतोय किंवा काय अधिक तपशील जाणून घेऊ शकता. एक्झॉन मोबिल या कंपनीचा गेल्या वर्षीचा कर भरल्यानंतरचा नफा, ज्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्स असं ओळखलं जातं, हा भारताच्या थेट कर संकलना इतका आहे. एका कंपनीचा फक्त नफा हा भारताचं जे थेट कर संकलन आहे त्याच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे त्या कंपनीला समजा भारतामध्ये एखादा प्रकल्प उभारताना अडचण आली, काही समस्या आल्या, तर ती कंपनीचा जो कोण प्रमुख असेल त्या प्रमुखापर्यंत सुद्धा जावं लागत नाही. कंपनीचा जो कोण भारत विषयक प्रमुख असेल तो आपल्या पंतप्रधानांना सांगतो की हा तुमचा मंत्री फार मध्ये मध्ये गडबड करतोय, आमचा प्रकल्प पूर्ण होत नाही. मग आपले पंतप्रधान तेल खात्याच्या मंत्र्याला एकदम समाज कल्याण खात्याचा मंत्री करतात. 2006 साली घडलं. मणिशंकर अय्यर तेल खात्याचे मंत्री होते. इराण आणि भारत पाईपलाईनसाठी त्यांनी आग्रह धरला. दुसऱ्या दिवशी ते अमेरिकेला आपले मनमोहन सिंग गेले होते. 16 ऑगस्ट 2005 ही तारीख. त्या दिवशी तिथे गेलेले होते तेव्हा बुश यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली की भारताने इराणकडनं तेल घेऊ नये, कारण तेल हा आमचा अधिकार आहे. आता आमचा अधिकार आहे ते म्हणाले नाहीत, पण आपण समजून घ्यायला हवं. तर तेल इराणकडनं भारताने घेऊ नये, तुमचा एक मंत्री यासाठी फार आग्रही आहे, एवढंच त्यांचं विधान होतं. दुसऱ्या दिवशी मणिशंकर अय्यर तेल खात्यात तर समाज कल्याण खात्याचे मंत्री झाले. ही आर्थिक ताकद येते. आणि ही आर्थिक ताकद आल्याशिवाय तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 12 वर्ष मी इकॉनॉमिक टाइम्सचं पॉलिटिकल एडिटर म्हणून काम केलं. बाकी सगळ्या ताकदी झूट आहेत. अंतिम ताकद जगामध्ये फक्त आर्थिक ताकद असते, बाकी सगळं झूट. प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, हिंदुत्ववाद, मार्क्सवाद, समाजवाद हे सगळी थोतांड आहे, त्याला काही अर्थ नाही. खरा महत्वाचा अर्थवाद हाच आहे. त्या अर्थवादाचा जोपर्यंत आपण बोध घेत नाही आणि त्याचं जोपर्यंत महत्व जाणत नाही तोपर्यंत आपल्याला या समस्या भेडसावत राहणार. आणि हे फक्त पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना समजून चालणार नाही, हे प्रत्येकाला आपल्याला कळायला हवं. कारण आपल्यातनच शेवटी हा कर भरणारा नागरिक होऊ शकतो. आपल्या 1400 कोटीमध्ये कर किती भरतात हो? तुम्ही कोणीतरी आकडेवारी इथनं सांगावी. आयकर भरणाऱ्यांची संख्या किती आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची? 10% पण नाहीये. मग ही अशी व्यवस्था असेल, अशी अवस्था असेल तर हा देश कसा पुढे जाणार? कशी तुम्ही महासत्तेच्या गोष्टी करताय आणि हे कसा आधार असणार या सगळ्याला? ह्या वास्तव नाही, हे स्वप्नच मुळात अवास्तव आहे. म्हणजे मी जर उद्या स्वप्न बघायला ठरवलं की मी आईन्स्टाईनच्या तोडीचा बुद्धिमान होणार, नाही होऊ शकत हो. म्हणजे एकंदर नैसर्गिक मर्यादा प्रत्येकाला असतातच. त्या नैसर्गिक मर्यादांचा भंग करण्यासाठी व्यवस्थांमध्ये भंग केला तर पुढची पिढी या भंगावर मात करून पुढे जात असते. पण आपला प्रॉब्लेम हा आहे ना की आपण त्याला सुरुवातच केलेली नाहीये. आणि ही सुरुवात केल्यानंतर साधा एक इक्वेशन असं असतं की ज्या वेळेला तुम्ही 1 कोटी रुपये, 4 कोटी रुपये समजा तुम्ही विजेसाठी कारखाना काढायला घातलेत, गुंतवणूक केली, कोळशावरती वीज तुम्हाला तयार करायची आहे, तर ते 5.5 वर्षानंतर त्यातनं वीज तयार व्हायला लागेल आणि 1 मेगावॅटसाठी 4 कोटी रुपये खर्च येईल. हा आता तुम्हाला नाफ्तावर करायचा असेल तर तुम्हाला 12 कोटी खर्च करावे लागतील. आणखी कुठे पेट्रोल डिझेलवर करायचं असेल तर 10 कोटी खर्च करावे लागतील. 5,000, 4,000, 3,000 मेगावॅटची ज्या देशामध्ये विजेचीच कमतरता आहे त्या देशाला किती गुंतवणूक लागेल? करून बघा हे गणित तुमच्या मनाशी. मी फक्त हे वास्तवाची एकंदर सादरीकरण फक्त त्याचं करतोय. खरंच करून बघा आणि ती गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षानंतर हे आपल्याला त्याची फळं मिळणार आहेत. आज लावला आंबा उद्याच कलम लागली नाही होत ना असं. त्याचाही काही काळखंड असतो.
त्या कालखंडाच्या अनुषंगाने जावं लागतं. ती प्रगती तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्याचा वेग बदलू शकत नाही. म्हणून खूप खूप मोठ्या प्रमाणावरती ती गुंतवणूक करायची लागते. ती गुंतवणूक माणसांमध्ये लागते. जे जे देश मोठे झाले त्या त्या देशांनी माणसांमध्ये गुंतवणूक केली. मग त्याच्यातनं ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या त्या व्यवस्थेने मला माणसांना आधार दिला. हे एकमेकांना पाठिंबा देणारं चक्र आहे. मुळात आपण व्यवस्था उत्तम करायची. मग सेबी असेल, पोलीस असेल, नगरपालिकेचं पाणी खातं असेल किंवा जी कुठली व्यवस्था आपल्या असायला हवी आसपास, ती व्यवस्था जर चांगली झाली तर त्या व्यवस्थेतनं आधार आहे. मी हॅम्बर्गचं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्यापैकी आपल्या घराला पाणी म्हणजे दरडोई पाण्याचं बिल नसतंच. सरसकट ऍव्हरेज काहीतरी काढतो आणि लावतो आपण. हॅम्बर्ग महापालिकेने एक छोटासा प्रयोग केला आणि तो इतका यशस्वी झाला. त्यांनी काय केलं, घरात येणाऱ्या पाण्यावर मीटरच लावला नाही. हॅम्बर्गमध्ये तर तुम्ही गेला नसाल आणि पर्यटनासाठी जर्मनीत गेलात तर जरूर जा. का जरूर जा, कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर हॉटेलचा जो कोण व्यवस्थापक असेल तुम्हाला खोली उघडून दिली की पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेल की ही बिस्लेरी, म्हणजे तिथली जी कुठली बिस्लेरी असेल ती, आणि ही दुसरी जी आहे ही या हॉटेलमधनं बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून केलं गेलेलं प्यायचं पाणी. आम्ही हे वापरत नाही, तुम्हाला आमच्या गावात असेल तर हेच वापरायला लागेल, जे कुठल्या नागरिकांना त्याच पाण्याच्या आधारे जगावं लागतं. फार सुंदर काम हॅम्बर्ग महापालिकेचं आहे. आणि अक्षरशः सांडपाण्याचं त्यांनी पिण्याच्या पाण्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. अख्ख्या नगरभर त्यांनी ते जसे कारखाने तयार केले आणि तिथल्या कुठल्याही हॉटेलमध्ये 5 तारांकित असेल, 6 तारांकित, 7 तारांकित, काहीही कुठलंही हॉटेल असेल, तिथल्या कुठल्याही हॉटेलमधल्या पाण्यासाठी तुम्हाला बिस्लेरी विकत घेता येत नाही, तेच पाणी घ्यावं लागतं. ही जी एक ताकद आहे. मग त्यांनी काय केलं, किती सोपा प्रयोग आहे. म्हणजे तुम्हाला हे बदल करण्यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, घटना बदल करावा लागत नाही, आंदोलनं करावे लागत नाही, दगडफेक करावे लागत नाही. हा बदल छोट्याशा गोष्टीत नव्हतो. हॅम्बर्ग नगरपालिकेने एकच कायदा केला, घरात येणाऱ्या पाण्यावरती मीटर लागणार नाही, मीटर लागेल ते घरातनं बाहेर पडणाऱ्या पाण्यावर. प्रश्न मिटला. आपोआप माणसं जपून पाणी वापरायला लागले. साहजिकच आहे, कारण पाणी बाहेर किती जाते वाया त्याच्यावर पैसे द्यावे लागले. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये गेलात आणि तुम्हाला सकाळी तुमच्या बागेमध्ये तुम्हाला लॉनला जर तुम्ही पाणी घालताना दिसला तर तिथल्या तिथे $200 दंड केला जातो. हे असं होतं आणि लोक दंड देतात किंवा प्रामाणिकपणे कर भरतात. ही जी व्यवस्था आहे ना ही खूप महत्वाची आहे, आणि त्याशिवाय कुणाच्याच देशाची कुठल्याही व्यवस्थेची प्रगती होऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला कुठेतरी व्यक्ती केंद्रित व्यवस्थेपासनं व्यवस्था केंद्रित व्यवस्थेपर्यंत जावं लागेल. कारण सगळा आपला जो काही कालखंड आणि सगळी आहे, मग ते आपल्यासाठी कधीतरी तारणहार अण्णा हजारे असतात, कधी कधी जयप्रकाश नारायण असतात, कधी कधी राजकीय नेते असतात. त्याच्यामुळे होतं काय की त्या व्यक्तीला एकदा सांगितलं की बाबा तू आमचं कल्याण कर, तो करायला लागला किंवा जे काही नसेल लागला तर आपण आपल्या निवांत होतो, कारण तो आपलं काय ते कल्याण करणार आहे. असं नाही होत. त्यामुळे जर आपल्याला स्वतःला ही सगळी अवस्था आणायची असेल आणि एक प्रश्न नक्की असा येईल की आम्ही काय करायला हवं, व्यवस्था सादर करणं, व्यवस्थेला मजबूत करणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि आपण आता जे करू तेव्हा त्याची फळं आणखी कुठल्या तरी 5-6 पिढ्यानंतर व्यवस्थेला मिळतील. आपणच काही आता केलं नाही तर पुढची पिढी इथे राहणारच नाही. त्या निम्मी जनता गेली अमेरिका आणि या सगळ्या देशांमध्ये, कारण तुम्ही व्यवस्थेला आधारच देत नाही आहात, व्यवस्थेला सक्षमच करत नाही आहात. त्यामुळे आजचे दिन कधी याचं जर उत्तर द्यायचं असेल तर त्या व्यवस्थेसाठी स्वतःला तयार करणं, आणि हे तयार करणं हे आर्थिकदृष्ट्या ज्ञान वाढवून तयार करणं हे अतिशय महत्वाचं आहे. अमेरिकेच्या निवडणुकांची आता चर्चा सुरू झालेली आहे. काल रिपब्लिकनची फेरी झाली, डेमोक्रॅटची सुरू होईल. निवडणुकींच्या चर्चा बघा, बेळगाव महाराष्ट्रात आणायचं का कर्नाटकात आणायचं, काय रामराज्य आहे का इथे, मंदिर बांधायचे का मशीद बांधायची, काय हा काय प्रश्न आहे का? या प्रश्नात वेळ घालवत नाहीत. थॉमस फ्रीडमन नावाच्या एका व्यक्तीनं जगाची विभागणी 2 गटात केलेली आहे. एका गटामध्ये त्याने असे देश घातलेले आहेत की जुनी मूल्य आणि श्रद्धा आणि अमुक तमुक हे जे आपण तुम्ही आणि आम्ही जे जगत असतो त्यांना ठेवलेलं आहे. त्या गटाचं नाव ऑलिव्ह ट्री असं त्यांनी दिलंय. आणि दुसरा गट आहे, त्या गटाची वर्गवारी त्यांनी केली. त्या गटाचं नाव आहे लेक्सस. तर लेक्सस जे कोणी इथे संबंधित आहेत त्यांना लक्षात येईल की लेक्सस ही जगातली आलिशान गाडी आहे. म्हणजे टोयोटा कंपनीची अतिश्रीमंती गाडी कुठली असं जर कोणाला विचारायचं झालं तर लेक्सस गाडी. गोपीनाथ मुंडेंकडे 2 होत्या त्या, हा तपशील सोडून द्या. तर हे आपलं ऑफ रेकॉर्ड सांगितलं तुम्हाला. तर लेक्सस गाडीचं स्वप्न बघणारा एक गट आणि जुनी मूल्य घेऊन बेळगाव महाराष्ट्रात यावं का नाही या प्रश्नासाठी डोकी फोडणाऱ्यांचा दुसरा गट. या 2 गटांमध्ये फरक काय आहे?
अतिशय सुंदरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. हे वाक्य अप्रतिम आहे. तो असं म्हणतो, म्हणजे तुम्ही कल्पना करा, तुम्हाला हे वाक्य बरोबर हास्यास्पद वाटेल की असं काय हा लिहितो. तो असं म्हणतो की ज्या 2 देशांमध्ये मॅकडोनाल्ड आहे, कल्पना करा, आणि वाक्य मी तुम्हाला तसं सांगतो, ज्या 2 देशांमध्ये मॅकडोनाल्ड आहे त्या 2 देशांनी कधीही युद्ध केलेलं नाही. आता तुम्हाला प्रश्न मिळेल की मॅकडोनाल्ड आणि युद्धाचा काय संबंध? अर्थातच संबंध काही नाही. वरकरणी विधाने खूप तर्कदृष्ट हास्यास्पद वाटेल, पण त्याची सरळ मांडणी अशी आहे की ही जी काही प्रतीकं आहेत ही अर्थव्यवस्थेच्या विकासाची प्रतीकं आहेत. अर्थव्यवस्थेच्या प्रेमापोटी ज्या नागरिकांना याचं महत्व पटलेलं आहे त्या देशातल्या नागरिकांची ही प्रतीकं आहेत. त्या देशातले नागरिक फालतू प्रश्नावरती युद्ध करत नाहीत. अमेरिकेने 1865 साली त्या देशामध्ये शेवटचा रक्तपात झाला, अब्राहम लिंकन या सगळ्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर अमेरिकेने एकही युद्ध अमेरिकेच्या भूमीवरती लढलेलं नाही. एकही युद्ध. अमेरिकेने युद्ध केली आहे. अगदी काल परवापर्यंत 2003 सालच्या 19 मार्चला इराकवरती हल्ला केला. इथे येऊन लढले ते. स्वतःच्या भूमीवरती युद्ध केलेलंच नाहीये. आणि आपल्यासारखे देश आहेत. आता पाकिस्तानचा आकार केवढा, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा आकार केवढा. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि कराची स्टॉक एक्सचेंज जर तुम्ही बघितलं तर मुंबई स्टॉक एक्सचेंज बंद झाल्यानंतर जी काही चिल्लर खालती पडेल ना ती बाकी कराची स्टॉक एक्सचेंज आणि पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजपेक्षा 10 पडेल. पण तरी सुद्धा आपल्याला तो नाही, ते मानवभावीपणे आपण ते जसं की पाकिस्तानात आपला अजेंडा ठरवतोय त्या पद्धतीने आपण विचार करतो. याचं कारण या सगळ्या जाणीवा नाही आहेत. आपण जाणीवा सगळ्यांना कुठला तरी धर्म, भाषा, जात त्याच्याभोवतीच निर्भर ठेवलेलं आहे. जाणीव एकच हवी. आर्थिक प्रगती, दुसऱ्या प्रगतीला काही अर्थ नाहीये. तुम्ही आध्यात्मिक प्रगती भले किती केली असेल पण रस्त्यात तुमचे खड्डे ते करणार काय? आणि आपला प्रॉब्लेम हा आहे की आपले सगळे साधुसंत महाराज एक समर्थ रामदासांचा अपवाद सोडला तर सगळ्यांनी वरती गेल्यानंतर तुम्हाला स्वर्गात नांदायला किती छान मजा येईल याचे सगळे सल्ले दिले. कुणीही सांगितलं नाही की उत्तमपणे खालती राहा, मस्त मज्जा कर, एक चारवा खा, एक अपवाद आहे की ऋणम कृत्वा ऋणम पिबत, कर्ज काढलं तरी हरकत नाही, मस्त तूप पीठ. बाकी तरी कशाला या देहाला कशाला महत्व देता असं सांगत बसलेले आहेत. पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की अर्थविषयक जाणीवा कमी झाल्या. त्याचा दुष्परिणाम कसा आपल्याला कळत नाही. हा जो पुन्हा मुद्दा आहे त्या शेवटच्या मुद्द्यावर मी येतो आणि त्याच्याविषयी तुम्हाला 2 दाखले देतो आणि थांबतो. नंतर प्रश्नोत्तरांची इच्छा असेल तर मला आवडते. तो दाखला कुठला आहे तर तुम्ही एक साधं तत्व लक्षात घ्या. जगातील कुठल्याही व्यवस्थेला आपल्या नागरिकांनी अर्थशास्त्रामध्ये विचार करायला लागावं असं वाटत नाही. जगातल्या कुठल्याही व्यवस्थेला आपल्या नागरिकांनी अर्थशास्त्रीयदृष्ट्या साक्षर व्हावं असं वाटत नाही. का नाही वाटत? कारण एकदा का तुम्हाला अर्थशास्त्राचं कळलं तर तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारणार की अरे असं कसं तुला एवढे मिळतात मग मला का नाही एवढे. साहजिकच आहे. युनियन बाजीमध्ये आपण किती घालवलेला वेळ ते बघितलं असेल. तर त्यामुळे कुठलीही व्यवस्था आपल्या नागरिकांना सांगत नाही की तुम्ही अर्थशास्त्रीयदृष्ट्या शहाणे व्हा. पण तरी सुद्धा जे देश मोठे होतात ना ते देश उत्तम राहतात, उत्तम व्यवस्था करू शकतात. आणि ही परंपरा फक्त आताची नाही. ही परंपरा कधीची आहे? रोमन साम्राज्य ज्या वेळेला लयाला गेलं त्याविषयीचा एक अतिशय अप्रतिम ग्रंथ, 12 खंडांचा ग्रंथ आहे तो. म्हणजे जोर दंड बैठका मारून आपल्याला जर काही वाचायचं असेल तसं तुमच्यापैकी कोणाला ठरवायचं असेल तर एकच ठरवावं की राईज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर असं प्रोफेसर गिबन नावाच्या असं इतिहासकाराने लिहिलेला ग्रंथ. 1000 पानाचे असे 12 ग्रंथ आहेत, 12 खंड आहेत. ते वाचावेत. म्हणजे खूप चांगला बुद्धीला आणि शरीरालाही व्यायाम होतो. तर त्यांनी हा सगळा दाखला लिहिला की ज्यावेळेला रोमन साम्राज्य लयाला गेलं जात होतं त्यावेळेला त्या राजाने आदेश काय दिला. रोमन साम्राज्य म्हणलं की आपल्याला 2च गोष्टी माहिती असतात की निरो राजा फिडल वाजवत होता, हे माहिती असणार सगळ्यांना. आणि तेवढंच माहिती असतं. आमच्या वर्गामध्ये तो एक मुलगा होता तर त्याला विचारायला निरो हे वाद्य आहे का फिडल हे वाद्य हेच माहिती. आपल्यापैकी अनेकांचं झालं असेल, कोणी कबूल करणार नाही, त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं. त्याने एकदा परीक्षेमध्ये फिडल राजा निरो वाजवत होता असं लिहिलं होतं आणि बाईनाही ती बरोबर चूक कळलेली त्यांनी मार्क दिला होता. असो तर हे राज्य ज्या वेळेला लयाला जात होतं त्यावेळेला त्या राजाने आपल्या प्रधानाला आदेश दिलेला आहे की गावोगाव जादूचे प्रयोग करा, मनोरंजनाचे खेळ करा, अशा पद्धतीने वातावरण तयार करा की जेणेकरून लोकांना विचार करायची वेळच येणार नाही. हे फार जागतिक सत्य आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सत्याचा संबंध कुठे? तुम्ही म्हणाल की रोमन साम्राज्य झालं नव्हतं, इसवी सनाच्या आधीची गोष्ट ती गेलं आता कशाला सांगता. तसं नाही. सोनं गहाण ठेवलं आपल्या देशाने. आणि रामायण आणि महाभारत मालिकेमध्ये आपण वेडे झालेलो होतो. तो काळ कुठला आहे तो काढून बघा. एकच साल येते, काढून बघा तुम्ही. मी म्हणजे गंमत म्हणून सांगत नाही.
ज्या ज्या वेळेला आर्थिक संकट त्या त्या प्रदेशांवरती असतात त्या वेळेला त्या देशातल्या नागरिकांनी विचार करू नये अशी सरकारची इच्छा असते आणि आपण इतके सहृदय आहोत की आपण ती पूर्ण करतो. 2008 साली जगातलं सगळ्यात मोठं अलीकडचं मोठं बँकिंग संकट आलं. IPL मध्ये भारताचा विजय कधी काढून बघा. जणू काही प्रचंड मोठ्या संघर्षातनं भारत जगत जेता ठरला असं आपल्याला त्या IPL नावाच्या सर्कशीमधनं वाटलं. मुळात क्रिकेट खेळणारे देशच बुक्कड 10-12 येतो. सगळे इंग्रजांच्या पुण्यातले जे राहिले 10-12 देश खेळले. फुटबॉल 199 देश खेळतात. माहितीसाठी ज्यांना कोणाला हवी असेल तर फुटबॉलचा जगत जेता झाला तर त्याला मानता येईल की आपण विश्वविजेते झालो. 8-10 देशांमध्ये त्यातले एक सौदी अरेबिया आणि बाकीचे कुठले बांगलादेश आणि लिंबू वगैरे त्याच्यातलं आपण चषक जिंकला आणि मग आपण मोठं विजय साजरा केला. त्यावेळेला जग भल्या मोठ्या आर्थिक खाईमध्ये होतं. आपल्याकडच्या 3 बँका बुडता बुडता कशा बशा वाचल्या आपल्याला कळलं पण नाही, कारण आपण IPL मध्ये जगत जिथे झालो म्हणून फटाके वाजवत होतो. हे वास्तव आहे आणि हे वास्तव कधीही बदलत नाही. कृपा करून ती जी मराठीमधली म्हण आहे ना की बाकी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, त्याच्या इतकं वैश्विक सत्य नाहीये. पण ते आणावं असा प्रत्येक व्यवस्थेचा आग्रह असतो की त्याला आता मी आलो तर तुमचे सगळे प्रश्न मिटणार आणि एकंदर छान अच्छे दिन येणार आणि ते खरं वाटतं आपल्याला, कारण हे आर्थिक सत्य आपण लक्षातच घेत नाही. तेव्हा या आर्थिक सत्याकडे प्रामाणिकपणे पक्षविरहित व्यवस्थेतनं माणसांनी बघायला शिकायला हवं. हा माझा आवडता पक्ष आहे किंवा माझ्या विचारसरणीचा पक्ष आहे किंवा काय, हे खूप क्षुद्र मुद्दे आहेत. हा माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काय करणार आहे हे सांगायची, याचा थोडासा विचार करण्याची क्षमता आपल्या अंगामध्ये यायला हवी. तरच राजकीय पक्षांना आर्थिक विचारांचं महत्व पटेल आणि कार्यक्रम पत्रिकेवर राजकारणाच्या आर्थिक विषय येतील. आपल्या या सरकारने निवडणुकीच्या घोषणेमध्ये 6% असं आपण शिक्षणावरती खर्च करू असं सांगितलेलं आहे. देशाला जर 100 रुपये मिळत असतील तर त्यातले 6 रुपये शिक्षणावरती खर्च करू असं सांगितलेलं आहे. आपण किती करतो कल्पना आहे का आपल्याला? भारतासारखा देश, ज्या देशाला अजून प्रचंड प्रगती करायची आहे, तो देश फक्त शिक्षणावरती म्हणून फक्त 3.5% खर्च करतो. 100 रुपयातले 3.5% त्याच्यावरती खर्च करतो. 82% खर्च आपला फक्त तेलाच्या आयातीवरती होतो, कारण आपल्या देशात तेलच पिकत नाही. अमेरिकेसारखा देश, ज्या देशाने प्रगती गाठलेली आहे, तो देश शिक्षणावरती 14% खर्च करतो. आता अमेरिकेचा अर्थसंकल्प त्यातले 14%, तुम्ही कल्पना करून बघा काय आकडा होईल. तर 14% खर्च करतो म्हणून आपण ऋणी राहायला हवं, कारण ही सगळी आपल्याकडची पोरं जातात ते शिकतात हार्वर्ड आणि वगैरे त्या विद्यापीठांमध्ये, कारण त्या देशाला शिक्षणाचं महत्व आपल्यापेक्षा अधिक कळलेलं आहे आणि तो खरोखर तसा खर्च करतो. मग त्या केलेल्या खर्चाचा जो काही एक चांगला परतावा मिळायला हवा तो त्या देशाला मिळतो. प्रचंड शक्तिमान आर्थिकदृष्ट्या तो होतो. तसा तो मिळावा आज ना उद्या परवा तेरवा कधीतरी असं आपल्याला वाटत असेल तर मला असं वाटतं की बाकी कशाही पेक्षा आर्थिक विचाराला महत्व देणं नितांत गरजेचं आहे. त्या आर्थिक विचाराची साक्षरता आपल्यापैकी इथे बसलेल्या प्रत्येकाने दुसऱ्याच्या मनामध्ये तरी तयार करत गेली, सांगत गेली तरी सुद्धा राजकीय कार्यक्रम राजकारण्यांचे बदलू शकतील, राजकीय पक्षांचे बदलू शकतील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना ज्या थोतांड आहे, ज्याला काहीही महत्व नाहीये, अंतिम सत्य जगाचं जर लिहिलं गेलं तर कोण गरीब होते कोण श्रीमंत होते यालाच शेवटी, म्हणजे कोणाची परिस्थिती बरी होती यालाच महत्व असतो. आणि तो खोटा रोमॅन्टिसिझम आहे ना गरिबीचा, तो कधीतरी कमी व्हायला मदत होईल. इतकं वाईट शिकवतो मुलांना साधी राणी उच्च विचारसरणी. हे काय सांगावं असं आहे का? तर तुम्ही मी टाटांवरती पुस्तक लिहिलं, 4 टाटांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये उच्च विचारसरणी असण्यासाठी दरिद्री जायला पाहिजे असं नाही ना. आपण साध्या विचारसरणीचा संबंध साध्या म्हणजे गरीब असं करून ठेवलेलं आहे असं नाही ना. तुम्ही उत्तम पद्धतीने राहता यायला हवं. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? त्यामुळे झालंय कसं आता की इथे तुम्हाला जागाच नाहीये, पण ज्या पुढे मुंबईच्या परिसरात जागा असतील आणि जिथे नाना नानी पार्क नावाचा तो प्रकार असेल ना, तिथे सहज असं गप्पा मारायला संध्याकाळी तुम्ही ऐकायला जाऊन बसा गप्पा ऐकायला. एक जण माझं उत्तम चाललंय असं म्हणत नाही, आणि चाललं असेल ना तरी त्याला सांगायला आवडत नाही, नको दृष्ट लागली तर किंवा काय असं काहीतरी विचार. काय नाही, मस्त पोराचं चाललंय, अमेरिकेत डॉलर आहे, 2 बंगले आहेत, गाडी आहे, मस्त शनिवार रविवार विकेंड होम आहे, असं कोणीही कधी म्हणत नाही. काय हो कसं जगायला, किती महागाई वाढली. वाढायलाच पाहिजे महागाई. मी तुम्हाला खरंच सांगतो, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं तर महागाई वाढायलाच हवी. महागाई वाढली नाही तर तुमची प्रगती नाही असा त्याचा अर्थ आहे. मग पर्याय काय? त्या महागाईला तोंड देण्यासाठी तुमचं उत्पन्नही वाढायला हवं. आपला सगळा प्रॉब्लेम असा आहे ना की महागाईच वाढता कामा नये. महागाईच नाही वाढली तर तुमचं उत्पन्न कसं वाढणार? मी त्या गुंतवणूक सल्ल्याच्या एका सभेला गेलो होतो पार्ल्यासारख्या ठिकाणी. त्या मीटिंगमध्ये असं म्हणालो की तुम्ही जरा आपले जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात इन्व्हेस्टमेंटची ती बदला ना, सारखंच काय बँकेमध्ये ठेवता. चांगलं आहे ते ठेवा,
बँकांच्या विरोधात वगैरे नाही जाऊ शकत नाही, माझी बायको बँकेत काम करते. त्यामुळे पण म्हटलं अहो तुम्ही बँकेतनं जेव्हा पैसे ठेवता फिक्स डिपॉझिटचे किंवा आणखी कुठले, आणि ते जेव्हा परत काढता त्यावेळेला हल्लीच्या कालखंडामध्ये त्याची मूल्य कमी झालेलं असतं. तर त्या बाई होत्या, शिक्षिका होत्या, त्या शिक्षिकेची ही अवस्था. ती म्हणजे असं कसं तुम्ही म्हणता 10,000 ठेवले परत घेताना 13,500 रुपये आले, कमी कसे झाले म्हणता. म्हटलं बाई तुम्ही चलनवाढीचा दर लक्षात घेतला, 8% तुम्हाला चलनवाढ असेल, तुम्हाला व्याजावर 7% मिळत असेल, तुमचा 1% कमी झाला म्हणजे काय. रुपया आणि रुपयाचं मूल्य हे त्यांना थोडंसं समजावून सांगावं लागलं. हे सगळं होतं, हे शिक्षिकेच्या बाबतीत झालं, बाकीच्या बाबतीत काय होत असेल तुम्ही कल्पना करा. त्यामुळे वारंवार माझी सतत विनंती आहे, आणि तुम्ही सगळे अर्थविषयक विचार करणाऱ्यांना आसपास बघणाऱ्या काळामधले आहात आणि काळात परिसरातले आहात. त्यामुळे इथे काय होतं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये. हे केवळ एकाच गोष्टीमुळे होतं की एखाद्या विशिष्ट समाजाच्या अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ होतात, तो त्याच विषयाला महत्व देऊन स्वतःची प्रगती करू शकतो. आपण मात्र त्या सगळ्या जुन्या संकल्पनांना जोडत राहतो. देश म्हणून जर हे लक्षात घेतलं तर हे अतिशय वाईट आहे. म्हणजे याला काही तोडच नाही. म्हणजे बिहार सारखं राज्य, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये मी 7-8 वेळेला निवडणुकांच्या निमित्ताने गेलो. त्यावेळेला बिहारमध्ये कारखाने म्हणजे एकच होते, फक्त विटांच्या चिमण्या, कारखानेच नाहीत बिहारमध्ये. बिहार अख्खं 58 खासदार देणारं राज्य होतं. तुम्हाला खरंच खोटं वाटेल, बिहार अख्ख्या राज्याची विजेची जी क्षमता आहे ती मुंबईला जेव्हा दैनंदिन वीज लागते तेवढी बिहारची महिन्याची क्षमता आहे. कशी प्रगती होऊ शकणार आहे. असं तर प्रांत तुमच्या देशामध्ये आपल्या आहे, तर कसं आपण पुढे जाणार आहोत. गडचिरोली आणि मुंबई दरडोई उत्पन्नामध्ये, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो खोटं वाटेल, आकडेवारी मी कुठे सांगत नाही, दरडोई गडचिरोली आणि मुंबईच्या उत्पन्नामध्ये एका राज्यातल्या 2 शहरांमध्ये 400% फरक आहे. 400% मुंबईकरांचं उत्पन्न आणि गडचिरोलीमधल्या सामान्य नागरिकाचं उत्पन्न सरासरी जर काढायला गेलं तर 400% ते कमी आहे. आपण 400% काही करत नसताना असतो. ही जर तरी भरवून काढायची असते ती एका क्षणात होणारी नाही, एका पक्षाच्या 5 वर्षात होणारी नाही. एका पक्षाने, एका व्यक्तीने कितीही सांगितलं तरी ते तशा पद्धतीनं होणार नाही. त्यासाठी खूप दीर्घकाळ काम करावं लागतं. हे सगळं मी का सांगतो तर कुठल्या तरी टप्प्यावरती भ्रमनिरास आपला होऊ नये, भ्रमनिरासाची वेळ येऊ नये. कारण प्रत्येक टप्प्यावरती आपला भ्रमनिरास झाला. जयप्रकाश नारायणांनी दुसरी स्वातंत्र्य मोहीम हाती घेतली, तर अण्णा हजारेंनी घेतली तेव्हा सुद्धा ते दुसरीच मिळाली. त्यांना म्हणलं अण्णा एकदा नक्की ठरवा दुसरी का तिसरी. पहिली जर महात्मा गांधींची असेल, जयप्रकाशांची दुसरी क्रांती असेल, तुम्ही तिसरी तरी म्हणायला हवं नाही आम्ही दुसरी क्रांती करतो. म्हणजे इतका आपला सगळा भाबडेपणाचा कालखंडात आपण जगतोय, तो सोडायला हवा. निदान सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या त्या पिढीने तरी तो भाबडेपणा सोडायला हवा. आणि या अर्थविषयक जाणीवा जितक्या जमतील तितक्या प्रगल्भपणे स्वतःमध्ये विकसित करायला हव्यात. स्वतःमध्ये विकसित झाल्यानंतर त्या तशाच परावर्तित करायला हव्यात. आपला जर मुलगा म्हणाला की मला iPhone 6 हवा आहे, तर त्याच्या कानफटात न मारता त्या iPhone 6 ची व्यवस्था कशी करता येईल तशी त्याला द्यायची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. कारण हा सगळा खेळ हा अर्थव्यवस्थेचा आहे. आपण महासत्ता म्हणून बघतोय. तरुण वर्ग इथे आहे. सतत सगळ्यांना तुम्हाला सांगितलं जातं की भारत हा जगामध्ये सगळ्यात तरुण आहे. पण त्या तरुणांना भारतामध्ये राहावं असं वाटत असेल, तुम्ही ही आकडेवारी पुन्हा एकदा सांगतो ती अजिबात खोटी नाहीये. दर महिन्याला 3 लाख रोजगार तयार व्हायला हवेत. दर महिन्याला 3 लाख. तर महाविद्यालयातनं किंवा शाळेमधनं शिकणारी पिढी ती व्यवस्थितरित्या जगू शकेल. आपण करतोय का हा प्रश्न मला असं वाटतं की आपण त्या सगळ्या व्यवस्थेला व्यवस्थेला दोष देण्यात अर्थ नसतो, कारण आपणच ती व्यवस्था तयार केलेली असते. तेव्हा हा विचार मला असं वाटतं मांडण्याची संधी दिली म्हणून मी आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. वेगळ्या विषयावर बोललो असेल, बऱ्याच जणांना वाईट वाटलं असेल, काही जणांची रात्रीची झोप उडाली असेल, तर ज्यांची रात्रीची झोप उडालेली असेल त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करून ती झोप उडाली याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. हे प्रश्न असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. चीनची प्रगती भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने असताना त्यांनी युआन चलनाचे अवमूल्यन का केले. मस्त प्रश्न आहे का तुम्ही विचारलात. मनापासून आभार मानतो. ह्याचं कारण असं की कुठलाही शहाणा देश नाही, तर हे जेव्हा सांगतो तेव्हा आपण शहाणे नाही आलंच. म्हणजे कुठलाही शहाणा देश चलनाचं मूल्य हे राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी जोडत नाही. अमेरिकेने जेव्हा आर्थिक संकट होतं 64 साली एकतर्फी आपल्या चलनाचं मूल्य कमी केलं.
ते कमी केले की काय होतं, भारतामध्ये जेव्हा रुपयाचं अवमूल्यन होतं त्यावेळेला आपण एकदम अपमान वगैरे वाटायला लागतो, असा कसा रुपया. आणि काही जण आपले राजकारणी असतात ते म्हणतात की मी सत्तेवर आलो की डॉलर 100 रुपयाच्या बरोबर त्याची किंमत वाढवून ठेवेल वगैरे. असं होऊ शकत नाही. आणि ते न होणं मध्ये पूर्ण शहाणपणा आहे, अशा अर्थाने की निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदा असतो ना. आता उदाहरण घेतो, तर समजा डॉलरची किंमत 60 रुपये आहे आणि तुम्ही उदबत्त्या समजा तयार करताय, त्या चीनला पाठवताय. तुम्ही 1 किलो उदबत्ती $60 विकली, तर त्या $60 तुम्हाला भारतामध्ये जेव्हा येतात तेव्हा $60 मिळतात. पण भारताच्या रुपयाची किंमत जर समजा 60 रुपये असेल तर 60 गुणिले 60 इतके रुपये तुम्हाला मिळतात. कारण $60 तुम्हाला मिळालेले आहेत. ते डॉलर ते तुम्ही बँकेमध्ये जाऊन रुपयामध्ये रूपांतर करणार आणि 60 गुणिले 60 असे तुम्हाला रुपये मिळणार. पण त्याच डॉलरची किंमत समजा म्हणजे त्या माझ्या भारताच्या रुपयाची किंमत देशाच्या अर्थमंत्र्यांनी $60 वरनं 70 रुपये केली. एका डॉलरला $60च्या ऐवजी 70 रुपये केली, तर तुम्हाला तेवढाच माल विकून पैसे हे जास्त आहेत. 70 गुणिले 6 742 4200 रुपये तुम्हाला मिळतील. 60 रुपये किंमत असेल तर 3600 रुपये तुम्हाला मिळतील. अशा वेळेला देशाचं शहाणपण हे असतं की माझा रुपया मजबूत किती असं म्हणायचं का देशातल्या नागरिकांचं हित बघायचं. चीन हा अर्थातच आपल्यापेक्षा शहाणा आहे. चीनची 70% अर्थव्यवस्था निर्यात प्रधान आहे, आपल्यासारखी आयात प्रधान व्यवस्था नाहीये. त्यामुळे चीन जेव्हा जेव्हा युवांचं मूल्य कमी करतो त्यावेळेला चीनी नागरिकांना प्रचंड फायदा होतो. आणि चीनी नागरिकांना प्रचंड फायदा होतो त्याच वेळेला अमेरिकेला नुकसान होतं. याचं कारण असं की अमेरिकेमध्ये ज्या ज्या काही वस्तू अमेरिकेच्या म्हणून आपण विकत घेतो, मग ते ऍपल फोन असेल, लॅपटॉप असेल, ह्युलेट पिकाचा PC असेल, वाटेल ते असेल, किंवा हे फिटबिट घड्याळ असेल, हे सगळं चीनमध्ये बनलेलं असतं. म्हणजे चीनची अर्थव्यवस्था एका अर्थाने जगाच्या अर्थव्यवस्थेला अशा पद्धतीनं मारक आहे. पण त्या देशात भूमिका आहे ती, त्या देशाने दाखवलेली ताकद आहे ती, त्या देशाने तयार केलेली स्वतःची हिंमत आहे ती. त्यामुळे हे करणं हे त्यांच्या शहाणपणाचं निदर्शक आहे. त्यामुळे अशी करायची, पण हे कधी करता येतं तर तुमची स्वतःची निर्यात क्षमतेवरती विश्वास असेल तरच होऊ शकतो. आता भारताने ठरवलं की रुपयाची किंमत आणखी कमी करायची, बोंबच आहे हो. म्हणजे कसं आहे माहिती का की एखादा महाराजा म्हणाला की मी उद्यापासून झोपडीत राहीन, गंमत आहे त्याच्यामध्ये, त्याच्या सोपा साधेपणाचं कौतुक आहे. तर भिकारीच म्हणाला मी झोपडीत राहीन तर टाळ्या नाही वाजणार. हा चलनातल्या किमतीचा फरक आहे. तेव्हा युवांची किंमत चीन ठरवून कमी करतो आणि चीन इतका निर्दयी आहे या आंतरराष्ट्रीय दरामध्ये, कोणाला काय वाटेल याची जराही फिकीर बाळगत नाही. सोमालिया नावाच्या देशावरती जगाने सगळे आर्थिक निर्बंध घातलेले असताना चीनने जाऊन त्या देशाची करार केला. म्हणजे मराठीमध्ये खूप चांगला वाक्प्रचार आहे, शब्दप्रयोग आहे, खुंटीवर टांगणे म्हणतात त्याला. चीन हा सगळ्यांना खुंटीवर टांगतो, माझ्या देशाच्या नागरिकांचं बरं आहे ना तर करेल. एवढ्याच एवढं त्यांनी 3दा अवमूल्यन करून टाकलं. मार्केट क्रॅश झालं, चीनने डिव्हॅल्युएशन करून टाकलं युवांचं. कारण देशाच्या नागरिकांना फायदा आहे, कारण जे काय तयार होतं ते परदेशातच जाणार, त्याच्यात त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ते डॉलरमध्ये मिळणार आहे पैसे, डॉलरची किंमत वाढणार आहे. त्याच्यामुळे हा फरक खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, असे असून सुद्धा तिथे बेकारी का आहे. चीनमध्ये बेकारीची आकडेवारी हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि प्रश्न असा आहे की चीनची एकंदर ही आर्थिक ताकद, आता प्रत्येक व्यवस्थेचे काही जर समतल राखला गेला नाही तर तोटे असतात. अति निर्यात प्रधान झाला की तरी सुद्धा तुमची अवस्था खडतर होऊ शकते. कारण सगळं जर बाहेर पाठवत राहिलं तर खाणार काय, हा एक प्रश्न तयार होतो. त्यासाठी त्यांनी वेगळे कामगार झोन तयार केलेले आहेत. त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेतच. म्हणून महत्व कशाला असतं, या अशा एकांगी व्यवस्थेला महत्व नसतं. जी व्यवस्था पारदर्शी आहे, जिथे काय चाललंय हे कळतं, लोकांना कळतं आणि तिथल्या व्यवस्थेला कळतं, त्या व्यवस्थेचं महत्व असतं. म्हणून चीन हा विश्वासार्ह नाही एवढा मोठा असून सुद्धा. विश्वासार्ह जर्मनी वाटतो, जपान वाटतो, अमेरिका वाटते, कारण पारदर्शकता आहे. त्यामुळे चीन काय करतो, कधी काय करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. पण युवान संदर्भात मला असं वाटतं मी उत्तर पुरेसं मोठं दिलेलं आहे. आणखी कोणाला काही नाही, 2 असे असून सुद्धा बेकारी का वाढते, हो का, मग ते लक्षात येत नाहीये. स्वातंत्र्याच्या वेळी डॉलर हो हो 68 रुपये. याचं कारण काय, याचं कारण आपण निर्यात प्रधान आपली व्यवस्था नाहीये. पहिली गोष्ट, आपल्याला आपली सगळ्यात मोठी व्यवस्था ही आयात प्रधान आहे. म्हणजे आपण आयातीमध्ये जर बघायला गेलं तर आपला 82% तेल आयात करतो, आपल्या देशात तयार होत नाही. मग आपण निर्यात काय करतो, चहा निर्यात करतो,
सॉफ्टवेअर निर्यात करतो. तर 2 घटक आपल्याला प्रचंड गरीब बनवतात. आता त्याचं काही एका घटकाचं काहीच करू शकत नाही, दुसऱ्या घटकाचं आपण करू शकतो पण ते आपल्याला करायला आवडत नाही. एक घटक म्हणजे तेल, कारण जे काही आपल्याला लागतं 100 लिटर समजा आजची आपल्या देशाची क्षमता असेल, वापरायची गरज असेल तर 82 लिटर तेल आपल्याला आयातच करावं लागतं, ते काही करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे सोनं, हे आपण इतकं आयात करतो त्याच्यामुळे देशाचं प्रचंड नुकसान होतं, कारण ते डेड इन्व्हेस्टमेंट असते. आता बुलियन ज्याला म्हणतात ते बुलियन म्हणजे सोन्याच्या चिपा. आता लोक घरोघरात त्या दागिने करावं, अडीअडचणीला कामाला येईल म्हणून ते करतात, पण सगळ्या अडीअडचणीला म्हणून की तुम्ही दागिने घेऊन जात नाही. बुलियन ज्या चिप्स असतात त्याच्याच किंमत येऊ शकते. त्यामुळे त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये आपली व्यवस्था निर्यात प्रधान होती. आपण प्रचंड प्रमाणात चहा त्यावेळेला जगाला देत होतो, प्रचंड प्रमाणात तांदूळ देत होतो, गहू देत होतो. तुम्हाला आठवत असेल तुमच्याही काळात शाळेच्या वयामध्ये तुम्ही वाचलं असेल की मलमल भारताची निर्यात व्हायची आणि काडीपेटीमध्ये मावेल इतक्या उत्तम दर्जाच्या साड्या आपण बनवल्या होत्या. तर तेवढे चांगल्या होत्या, काडीपेटीत कशाला ठेवायला गेले मला माहित नाही, पण बनवल्या होत्या आपण. त्यामुळे खूप मोठी निर्यात प्रधानता असल्यामुळे रुपयाला चांगली किंमत होती. मग हळूहळू उत्तर या कालखंडामध्ये आपण आयात प्रधान खूप बनत गेलो आणि जागतिक पातळीवरती आपण फक्त बाजारपेठ म्हणून आपल्याकडे बघतात. 65 कोटीचा मध्यम वर्ग या देशामध्ये राहतो आणि त्याच्याकडे ज्याला अतिरिक्त पैसा खर्च करण्यासाठी आहे त्यांच्या देशाकडे, आणि आपण इतके सहजपणे मस्त बदलतो ना. आतापर्यंत लहानपणी भूक लागली तर आई दुधात पोहे वगैरे भिजवून द्यायची किंवा तेलमीठ पोहे वगैरे असं काहीतरी आपल्या घरातली खाद्य द्यायची. हल्ली तसं खात नाही, आपण आता ओट्स खातो. ते ओट्स का खातो आपल्याला माहिती नाही. हे सगळं आयात प्रधान आहे ना हे सगळं. याच्या सगळ्यामुळे रुपयाशी आपला तर मुसळी नावाचा पदार्थ खायचा असतो हे मला माहितच नव्हतं. आमच्या लहानपणी मुसळ हे ते कुटायला वगैरे वापरलं जायचं, पण ते मुसळी आता घराघरात खातात ते. आणि हे कुठनं येतं, हे त्या तिकडच्या कंपन्या बनवतात आणि आपण खातो, आणि हे चीन टाळतो हे सगळं. त्यामुळे तो प्रश्न आहे. ज्या अमेरिकेच्या व्यवस्थेमध्ये आपल्यामधला फरक आहे की अमेरिका बनवत काहीच नाही, ती सगळ्यांकडनं बनवूनच घेते ते, आणि आपण सगळ्यांकडनं आयात करतो ना, त्यामुळे जगाला देत काही नाही. अमेरिका जगाला देते, त्याच्यामुळे डॉलरची किंमत खूप कायम राहते. असा तो मुद्दा आहे. तिरुपतीकडचं सोनं आणि आता जे केरळच्या राज्यामध्ये जे काही तदानी सोनं मिळालं ते जर घेतलं भारताने तर अर्थव्यवस्था सुधारेल का? ते कचऱ्याच्या लायकीचं मोल आहे त्याचं. जसं ठेवून तिथं काय उपयोग आहे त्याचा? जगात देवस्थानाकडे किती सोनं आहे याच्यावरती देशाची अर्थव्यवस्था अवलंबून राहत नाही. आपले देवस्थान श्रीमंत आहेत आणि नागरिक गरीब आहेत. किती वाईट अवस्था आहे. म्हणजे भारत हा श्रीमंत देश जिथे गरीब राहतात असं माझा लंडन मधला प्राध्यापक आम्हाला गंमत करताना नेहमी म्हणायचं. मला द रिचेस्ट कंट्री वेअर द पुअरेस्ट ऑफ द पुअर लिव्ह. देवस्थान श्रीमंत करून करायचीच काय? आणि माझा विषय तर मनापासून राग आहे, त्यामुळे त्या सोन्याने वगैरे काही गरज नाही त्याची, त्या गरजच नाही मुळात. हा, आपल्या पंतप्रधानांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक देशांचे दौरे केले, त्यामध्ये कित्येक करार केले. लोकांनी हा थट्टेचा विषय घेतला, पण कित्येक गोष्टी आपल्या देशासाठी कित्येक करार केले. अच्छे दिनसाठी ही पायाभरणी नव्हती असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला दोन्ही अर्थाने मी उत्तर देईन याचं. ऑमलेट चांगलं तयार करता येण्यासाठी अंड घालतात याला तसं नाही. बऱ्यापैकी मी स्पष्टपणे बोललो असेल की ऑमलेट चांगलं करायचंय तुम्हाला म्हणून तुम्हाला अंड पण घालता येतं का त्याची गरज नसते. पंतप्रधानांनी हे सगळे करायची, जॉर्ज बुश इन्व्हेस्टमेंट भारतात करा सांगत आले, इतकी गरज नसते. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तिथल्या भारतीय लोकांचं मनोरंजन करू शकता आणि तुम्हाला विजा आणि याच्या सोयी देऊ शकतात. जो परिणाम सांगितला जातो तो 100% वाईट आहे का? असंही नाही. 100% फायदा झालाय का? तो फायदा इतका इन्सिडेंटल आहे. 20% एफडीआय वगैरे वाढली, पण भारताला एफडीआयची जी गरज आहे त्यातली 20% फक्त या दौऱ्यांमुळे होणार असेल त्याचं. पण त्याला कसं माहिती का की शेवटी तुमच्या आमच्यापर्यंत ना ऑप्टिक्स खूप महत्वाचे असतात. म्हणजे परसेप्शन मॅनेजमेंट नावाचा एक नवीन प्रकार आहे व्यवस्थापनामध्ये. म्हणजे मी हुशार आहे की नाही हे महत्वाचं नाहीये, मी हुशार आहे असं वाटलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं आहे.